नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण 24 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण क्वेश्चन घेतलेले आहे तर ते सगळेच क्वेश्चन इतके इम्पॉर्टंट आहे की जे डायरेक्ट तुम्हाला भविष्यामध्ये पेपरमध्ये दिसू शकतात। त्यामुळे पहिल्यापासून शेवटपर्यंत लेक्चर सगळ्यांनी बघायचं आहे आणि शेवटी काही टेस्ट क्वेश्चन दिलेले आहे तर त्याची तुम्हाला आन्सर जी आहे ती द्यायची आहे। लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर जर बघितलं तर PYQ सेशन, नोट्स सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच बॅच मध्ये मिळणार आहे। सेम बॅच घटक पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आपण सुरू केलेली आहे। प्रत्येक बॅचचं एक विशिष्ट टाइम टेबल बनवून तुम्हाला दिलेलं आहे। फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे। घटक आणि गट ब जे काही पूर्व मुख्यसाठी ही बॅच तर तुम्हाला आता घटक पूर्व परीक्षेसाठी, गट ब मुख्य परीक्षेसाठी, त्याचबरोबर या दोन्हीच्या पूर्व परीक्षेसाठी 2025 आणि या दोन्हीच्या मुख्य परीक्षेसाठी 2025 तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे। जर ऍडमिशन घेतलं असेल तर घेऊन टाका लवकरात लवकर। त्यानंतर आपण जर बघितलं गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली, ही तुम्ही मेन्स साठी सेपरेट घेऊ शकता किंवा या बॅच मध्ये तुमचा तो सिलेबस जो आहे तो कंप्लीट होऊन जाईल। बघा राज्यसेवेसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आहे, त्यामध्ये सेपरेट वेगळं काय मिळते तर त्यामध्ये NCERT आणि जे काही आन्सर रायटिंग आहे तर ते दोन गोष्टी तुम्हाला वेगळ्या काहीतरी बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपला अभ्यास मित्राचा नोट्स पॅकेज जो तुम्ही परचेस करू शकता, इथे PDF फॉर्म मध्ये तुम्हाला नोट्स दिले जातील ज्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता। त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे। बऱ्याचशा मुलांनी बॅचेस जे आहे ते जॉईन केलेले, तुमच्यापैकी सुद्धा बरेचसे विद्यार्थी जे कमेंट बॉक्स मध्ये मला नाव दिसतात तर ते या सगळ्या बॅचेस मध्ये तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर प्रवेश घ्या। त्याचबरोबर जर बघितलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाचं पेज फॉलो करा, म्हणजे ऍप्लिकेशन मधलं तो टाइम टेबल मिळून जाईल तुम्हाला। पण युट्यूबचे जे लेक्चर होत आहे म्हणजे आपण ऍप्लिकेशनवर जे काही लेक्चर घेतो त्याचे क्वेश्चन आन्सर जे ते युट्यूबवर घेत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आणि इंस्टाचं जे पेज आहे ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण त्यावर ट्रिक्सचे व्हिडिओ जे आहे ते आपण अपलोड करत असतो। तर 24 फेब्रुवारीच्या चालू घडामोडी, चला तर आता सुरुवात करूया। आपण जर बघितलं दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे तर दिल्लीमध्ये जर बघितलं मित्रांनो तर 27 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार आलेली आहे। आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये रेखा गुप्ता जर बघितलं तर या आता आमदार बनल्या आणि आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री सुद्धा बनलेले आहे। मागच्या टर्मला यांचा पराभव झाला होता पण यावेळी मात्र यांनी उडून आल्या रेखा गुप्ता आणि आता सरळ या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे। आपण जर बघितलं तर यांचा मतदारसंघ होता शालिमार बाग, इथून यांनी उडून आलेले आहे। मागच्या वेळेस वंदना कुमारी यांनी त्यांचा पराभव केला होता। 27 वर्षानंतर बीजेपीचा मुख्यमंत्री जो आहे तो दिल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांचा शपथविधी जो आहे मित्रांनो तो रामलीला मैदान जे आहे दिल्लीमध्ये तर तिथं त्यांचा शपथविधी झालेला आहे। यावेळी ते 29,000 मतांनी विजयी देखील झाल्या होत्या। कोणत्या राज्य सरकारने कालबाह्य औषधांचं संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी पहिला प्रकल्प सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच एका सरकारने जे एक्सपायर झालेले औषध आहे, ठीक आहे, एक्सपायर झालेले औषध जे आहे तर त्यांना एकत्र करण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक इथं प्रकल्प सुरू केलेला आहे। तर तो कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर तो सुरू केलेला मित्रांनो केरळ राज्य सरकारने। तर केरळच्या आरोग्य मंत्री मित्रांनो लक्षात ठेवा वीना जॉर्ज, तर यांनी कोझिकोडे या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे। त्यांनी नाव काय दिलं? एन प्राऊड असं त्यांनी नाव दिलं। मग आता काय आहे याचा फुल फॉर्म वगैरे तर न्यू प्रोग्राम फॉर डिस्पोजल अँड अनयुज मेडिसिन, म्हणजे ज्या मेडिसिन ज्या आहे तर ज्यांचा कालावधी एक्सपायर झालेला आहे, ठीक आहे, आणि आता त्यांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, त्यांना डिस्पोज करणं गरजेचं आहे, ठीक आहे, ज्या वापरण्यात आलेल्या नाही अजूनपर्यंत, तर त्यासाठी एन प्राऊड नावाचा जो काही इथं आपण म्हणूया प्रकल्प जो आहे तो केरळ सरकारने सुरू केलेला एकदम महत्त्वाचं पाऊल जे ते केरळ सरकारने उचललेलं आहे। आणि देशात पहिल्यांदाच असा पुढाकार जो आहे तो कोणत्या एका राज्य सरकारने घेतलेला आपल्याला बघायला मिळतो। याची विल्हेवाट जर आपण बघितलं तर योग्य पद्धतीने करणं गरजेचं असतं। जर चुकीच्या पद्धतीने याची विल्हेवाट केली, समजा मेडिसिन जाळल्या तर त्याच्या धुरामुळे बाकी लोकांना सुद्धा काय होऊ शकतो, खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो, ठीक आहे, तुम्ही मूवी मध्ये वगैरे बघितलंच असेल, ठीक आहे। तर कोझिकोडे जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे केरळमध्ये।
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, पिनराई विजयन जे आहे ते मुख्यमंत्री आहे, राजेंद्र आर्लेकर जे ते राज्यपाल आहे, लोकसभेच्या 20 जागा आहे लक्षात ठेवा. मागे एक प्रश्न विचारण्यात आला होता की केरळमध्ये लोकसभेची जागा किती आहे, तर 20 आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग 40 जागा कुठे आहे हे तुम्ही मला सांगायचंय, आणि 80 जागा कुठे आहेत. 80 तर उत्तर प्रदेशमध्ये. मग असं आपल्याला विचारण्यात आलं होतं बघा, जोडे लावांमध्ये दिलं होतं 80 एका लोकसभेची जागा, 40, 20 आणि 10 असे एकीकडे लोकसभेच्या जागा दिल्या होत्या आणि दुसरीकडे आपल्याला राज्य दिलं होतं. मग तुम्हाला हे सांगायचं की 40 ज्या जागा आहे त्या कुठं आहे, तर उत्तर प्रदेशच्या तिथंच आहे बघा राज्य, तुम्ही लक्षात ठेवू शकता की, आणि खाली एक आहे. तर 40 जागा कुठे आहे लोकसभेची हे तुम्हाला सांगायचं आहे. केरळमध्ये एरविकुलम राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळतं, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळतं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचं उद्घाटन कुठे केलं, तर जसं आपल्याकडे अंगण असतं मित्रांनो, तर तसंच आपण जर बघितलं सरकारचे जे काही वेगवेगळे भवन आहे त्यामध्ये काय असतं, मध्यभागी अंगण असतं, म्हणजे खुला आपण एरिया आपण बघू शकतो. तर त्या ठिकाणी ज्या भिंती आहे तर त्या भिंतीवर असे विशिष्ट आर्ट जे आहे ते लावले जातात. ठीक आहे, आणि मग आपण समजून आतमध्ये आलो दरवाज्यातून तर आपण ते आर्ट वगैरे असे बघू शकतो. असे म्युझियमला म्हटलं तर ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम. ठीक आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं जे म्युझियम असतं त्याला काय म्हटलं तर ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम. मग असं म्युझियम जे ते मौसम विभाग जे, तर या मौसम विभागामध्ये तयार करण्यात आलेलं आहे आणि जितेंद्र सिंह यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर मित्रांनो हे का तयार करण्यात आलं का नाही, तर मी हे सुद्धा तुम्हाला सांगतो. भारतीय हवामान विभाग जो आहे त्याला 150 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि 150 वर्षांचा त्यांचा जो प्रवास आहे तर तो या म्युझियम मध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला मौसम विभागामध्ये आपल्याला हे म्युझियम इथं तयार केलेलं बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया. जितेंद्र सिंह यांनी त्या म्युझियमचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर बघा तुम्ही बघितलं असं पहिले 3 क्वेश्चन किती इम्पॉर्टंट होते. ठीक आहे, यानंतर चौथा क्वेश्चन सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. भारतातील कोणत्या शहराने ट्रान्सजेंडरची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे, तर ट्रान्सजेंडर समुदायाने आपली पहिली अखिल भारतीय परिषद अजमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा अजमेर राजस्थान येथे ही परिषद आयोजित करण्यात आली. अनिताबाई यांच्या स्मरणार्थ ही 10 दिवसीय परिषद 10 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं. आता अनिताबाई कोण आहे, तर आपण जर बघितलं तर ट्रान्सजेंडर समुदायाच्या त्या नेत्या होत्या अनिताबाई. ठीक आहे, आपण जर बघितलं तर सध्याचे जे काही नेते आहेत ट्रान्सजेंडर समुदायाच्या सलोनी नायक यांच्या त्या गुरु आहे, लक्षात ठेवा. राजस्थान विषय जाणून घेऊया. जयपूर राजधानी बघा राजस्थानची. भजनलाल शर्मा मुख्यमंत्री आहे. हरिभाऊ बागडे नाव लक्षात ठेवा, मराठी व्यक्ती आहे. राज्यपाल आहे. लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या 10 जागा आहे. राजस्थानमध्ये मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान, आपण जर बघितलं तर डेझर्ट राष्ट्रीय उद्यान, केवलादेव घाना पक्षी अभयारण्य आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आपल्याला कुठे बघायला मिळतात राजस्थानमध्ये. आता सगळ्या पहिल्या वहिल्या घडामोडीशी संबंधित प्रश्न होता, मग सगळ्या पहिल्या वहिल्या घडामोडी इथं समजून घेऊया. भारतातील पहिला स्वदेशी बुलेट ट्रेन कोण बनवणार आहे, तर भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड ही कंपनी बनवणार आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाणार आहे, महाराष्ट्रात. कन्याकुमारी तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. समान नागरी संहिता कोणी लागू केली, सगळ्यात पहिले उत्तराखंडने. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं दलित उपकोटा पहिल्यांदा कोणी लागू केला, हरियाणा राज्याने. दलित उपकोटा काय, तर आपण जर बघितलं पहिले जे काही इतर मागासवर्गीय आहे ओबीसी जे आहे अदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी आपण जर बघितलं उत्पन्न मर्यादा सेट करण्यात आली होती. नॉन क्रिमिलियर तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तर समजा 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ती जर आपण बघितलं तर ती SC आणि ST ला तो आपण जर बघितलं तर ती नॉन क्रिमिलियर जी आहे त्याची तरतूद नव्हती, पण ती आता करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, हे एक महत्वाची गोष्ट आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या तरी पेपरमध्ये 100% दिसणार आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यामध्ये मित्रांनो भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. बघा इथं दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा आहे. देशातील पहिला पाम तेल प्रक्रिया प्रकल्प जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहारमध्ये सुरू झालेले आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड कोणत्या राज्याने बनवलेलं आहे, तर उत्तर प्रदेशने. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये बनलेला आहे. भारतातील पहिलं
सौर गाव जे आहे ते गुजरात मधलं मसाली गाव आहे. कोणत्या विमानतळाने भारतामधील पहिली स्वयंसेवा यंत्रणा जी आहे विमानतळावर ती सुरू केलेली आहे? तर दिल्ली विमानतळ. आणि भारतातील पहिलं लहान मुलांसाठीचं कॅन्सरचं रुग्णालय पटनामध्ये स्थापन केलं जाणार आहे. कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला ज्याचे तुम्ही ऍड वगैरे सर्रास बघत असतील, मोठमोठे जे काही स्टार असतात ते पैशासाठी या गोष्टींचा ऍड करतात. आणि जे काही युवक आहेत तर त्यांना कुठंतरी एक चांगला मार्ग दाखवण्याचा ऐवजी तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, केसर में दाणे दाणे कदम, तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितलं असेल तर वेगळा मार्ग इथं दाखवतात. स्वतःच्या मुलांना चांगलं शिक्षण देतात आणि दुसऱ्यांच्या मुलांना काय करतात तर चुकीचा मार्ग दाखवतात. ठीक आहे, तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं असेल असे उद्योगधंदे करणार, ठीक आहे, तर तशा मुलांना जर आता व्यसनाधीन होण्या अगोदरच काय करायचं, त्यांना वाचवायचं, त्यांना चांगला संदेश द्यायचा. आज जी तुम्ही उद्या जाऊन अधिकारी बनणार आहे तर त्याचे जे काही आपण म्हणूया त्याची जी काही क्वालिटी आहे, लेवल जी आहे अधिकाऱ्याची, ती आजपासूनच तुम्हाला काय करायची तर समाजात रुजवायची, तुम्हाला ती दाखवून द्यायची. जे आजूबाजूचे मुलं असतील ते त्यांना बिघडण्यापासून काय करायचे ते वाचवायचे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, झारखंड राज्याने हे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. ठीक आहे, अत्यंत चांगला मेसेज जो आहे तो झारखंडने इथं दिलेला आहे. 11 प्रकारचे जे काही तंबाखू युक्त पदार्थ जे होते त्यावर त्यांनी 2020 मध्येच काय केली होती, बंदी घातली होती. पण परत 2023 मध्ये ही बंदी जी आहे ती उठवण्यात आली होती. आता परत बंदी जी आहे तर ती घालण्यात आलेली आहे. झारखंडच्या आरोग्य विभागाने ही सूचना जाहीर केली. ही बंदी सुरुवातीला 1 वर्षासाठी असणार आहे. मग पब्लिकची रिएक्शन बघून आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार बंदीचा कालावधी डिसाईड केला जाणार आहे. झारखंडची राजधानी रांची, हेमंत सोरेन मुख्यमंत्री, संतोष गंगवार राज्यपाल आहे, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महतो हे आहे. त्यानंतर लोकसभेच्या 14 जागा आणि राज्यसभेच्या 6 जागा झारखंडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या नदीवर अंतर्देशीय म्हणजे देशाच्या आतमधील जलमार्ग टर्मिनलचं उद्घाटन केलेलं आहे? जसं मित्रांनो तुम्ही बघत असाल की जसे की नॅशनल हायवेज असतात, ठीक आहे, आणि नॅशनल हायवे असतात, जसे मेट्रोचे मार्ग असतात, जसं रेल्वे असते, ठीक आहे, तर रेल्वेसाठी रेल्वे स्टेशन असतात, मेट्रोसाठी मेट्रो स्टेशन असतात. आपण जर बघितलं तर रस्त्यासाठी आपल्याला स्टँड, एसटी बस स्टँड वगैरे बघायला मिळतात. तसंच आता आपण वॉटरवेज जे आहे ती तयार करत आहोत आणि वॉटरवेज आपण जर बघितलं तर त्यावर आता आपण व्यवस्थितपणे काम सुद्धा करत आहोत. तर त्या वॉटरवेज साठी आता आपण काय केलेलं आहे, स्टेशन बनवलेले, त्याला आपण देशातील जलमार्गाचं टर्मिनल किंवा देशातील जलमार्ग स्टेशन असं सुद्धा म्हणू शकतो. ते अलीकडे जर बघितलं त्याचं अलीकडे उद्घाटन करण्यात आलं ब्रह्मपुत्रा नदीवर. तर आपण जर बघितलं केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममध्ये जोगी घोपा नावाचे ठिकाणी त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवर आंतरदेशीय जलमार्ग टर्मिनलचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर आपण म्हणूया कंट्री वॉटर टर्मिनलचं उद्घाटन जे आहे ते अलीकडे करण्यात आलेलं आहे. या वॉटर टर्मिनल मुळे आपली वॉटरवेजची कनेक्टिव्हिटी जी आहे ती बांगलादेश सोबत आणि भूतान सोबत वाढणार आहे. मित्रांनो, याचं काम 2021 मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि याच्यासाठी 82 कोटी रुपये खर्च आलेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी कोणत्या ठिकाणी आढळली? आता फेकल कॉलिफॉर्म काय आहे मित्रांनो, तर प्राण्यांच्या आणि मानवाच्या जी विष्ठा असते, प्राण्यांची आणि मानवाची जी विष्ठा असते, या विष्ठेच्या माध्यमातून जर ही विष्ठा पाण्यात वाढली तर सूक्ष्मजीवांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं. ठीक आहे, सूक्ष्मजीव, घातक सूक्ष्मजीवांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं, तर त्याला फेकल कॉलिफॉर्म असं म्हणतात. ठीक आहे, काय सांगितलं मी तुम्हाला, मानव किंवा प्राणी यांची विष्ठा जर पाण्यात मिक्स झाली आणि मग ती पाण्यात मिक्स झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये काही सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढतं, याला फेकल कॉलिफॉर्म असं म्हटलं जातं. तर आपण जर बघितलं अलीकडे कोणत्या ठिकाणी फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी आपल्याला नदीच्या पाण्यात बघायला मिळाली, तर महाकुंभ ज्या ठिकाणी आहे मित्रांनो प्रयागराजला, त्या ठिकाणी जर बघितलं फेकल कॉलिफॉर्मची
उच्च पातळी आपल्याला बघायला मिळाली. मग हे कुणी सांगितलं सर, काही फेके मारता का? नाही मित्रांनो, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेच हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला जो अहवाल सादर केला, त्या अहवालामध्ये म्हणण्यात आलं की महाकुंभमध्ये नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्म म्हणजेच मानव आणि प्राण्यांच्या मलमूत्रातून निर्माण होणारे सूक्ष्मजीव याची उच्च पातळी आढळून आलेली आहे. हे का होत आहे तर सगळेजण काय करतात, तिथं जाऊन आंघोळ करत आहे, ठीक आहे, आणि काही लोक काय करत आहे तर तिथं घाण सुद्धा करत आहे. मग त्यामुळं काय होतं मित्रांनो, तर तिथं महाकुंभात स्नान करणारी संख्या जी आहे ती मोठी आहे, तिथं विष्ठेचं प्रमाण आजूबाजूला वाढत चाललेलं आहे, त्यामुळे ही जी पातळी आहे ती वाढलेली आहे. कोणत्या राज्याची विधानसभा ही अनुवादकाचे सुसज्ज असलेले देशातील अनुवादकाने सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे? बघा मित्रांनो, या प्रश्नाला समजून घेऊया. कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये आपल्याला मित्रांनो जे काही ट्रान्सलेटर लोक आहेत, ठीक आहे, जे काही आपण भाषेमध्ये बोलणार आहे तर ते अनेक भाषेमध्ये ट्रान्सलेट करणारे जे लोक आहे ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये. तर उत्तर प्रदेश राज्याची विधानसभा ही अनुवादकाने सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये आपण जर बघितलं हिंदी भाषा बोलली जाणार आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर तिथं अनेक भाषा बोलल्या जातात, जसं की अवधी बोलली जाते, भोजपुरी उत्तर प्रदेशमध्येच बोलली जाते, ब्रज भाषा बोलली जाते, आपण जर बघितलं बुंदेलखंडी भाषा बोलली जाते, इंग्रजी काही लोक बोलतात. तर आपण जर बघितलं तर जो हिंदीमध्ये बोललं जाईल ते या भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं जाईल. म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे की अनुवादकांनी सुसज्ज असलेली विधानसभा कोणती बनली तर उत्तर प्रदेशची विधानसभा जी आहे ती बनलेली आहे. धर्मा गार्डियन 2025 ची 6वी आवृत्ती भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आली? तर धर्मा गार्डियन जो युद्ध सराव आहे तो भारत आणि जपानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या वर्षी 6वी आवृत्ती जपानमध्ये आयोजित करण्यात आली. लक्षात ठेवा, माउंट फुजी, कुठं तर माउंट फुजी या ठिकाणी याची 6वी आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. मागच्या वर्षी हा युद्ध सराव भारतात आयोजित करण्यात आला होता. या वर्षी 6वी आवृत्ती माउंट फुजी जपानमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. हा एक लष्कराचा युद्ध सराव आहे, धर्मा गार्डियन, लक्षात ठेवायचा आहे. महत्वाचे युद्ध सराव बघूया. युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव भारत आणि अमेरिके दरम्यान होतो, तो राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी झाला होता. हे सगळे युद्ध सराव 2024, ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं अलनजाह भारत आणि ओमान मध्ये झाला होता, सललाह ओमान या ठिकाणी. मैत्री जर बघितलं भारत आणि थायलंड मध्ये झाला होता, ताक प्रांत थायलंड मध्ये. आणि मित्र शक्ती जो आहे तो भारत आणि श्रीलंकेमध्ये झाला होता, श्रीलंकामध्ये. डस्ट लीग जो आहे तो भारत आणि उझबेकिस्तान मध्ये झाला, तरमेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये. एक्स टायगर ट्रायम्फ जो आहे तो भारत आणि युएसए मध्ये झालेला आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर. धर्मा गार्डियन जर आपण बघितलं मित्रांनो तो मागच्या वर्षी राजस्थान मध्ये झाला होता, भारत आणि जपानमध्ये. या वर्षी झालेला आहे माउंट फुजी जपानमध्ये. आपण जर बघितलं मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला आहे. विशाखापट्टणम या ठिकाणी मलबार नावाचा 28वा युद्ध सराव झालेला आहे. हा क्वाड देशांचा एक युद्ध सराव आहे असं आपण म्हणू शकतो, कारण हा भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचा एक युद्ध सराव आहे, नौदलाचा युद्ध सराव आहे, लक्षात ठेवा. सिम्बेक्स नावाचा युद्ध सराव भारत आणि सिंगापूरमध्ये झालेला आहे. काझिंदची 8वी आवृत्ती 2024 मध्ये ओली उत्तराखंड मध्ये आयोजित करण्यात आली होती, भारत आणि कझाकिस्तान मध्ये. नौदलाचा युद्ध सराव वरून जो आहे तो भारत आणि फ्रान्स मध्ये झाला होता, भूमध्य समुद्रामध्ये. त्याची 22वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. नसीम अल बहर भारत आणि ओमान मध्ये झाला होता, गोव्याच्या किनारपट्टीवर. सॉफ्ट पॉवर नावाचा सराव जो आहे तो भारत आणि मलेशियामध्ये झाला होता, कुआंतन मलेशियामध्ये. आणि आपण जर बघितलं तर कोमोडो हा 2025चा युद्ध सराव, लक्षात ठेवा, भारत आणि इंडोनेशिया. तसेच इंडोनेशियाने भारतासोबतच अनेक देशांना इथं इन्व्हाइट केलं होतं, 15 देशांना, ठीक आहे. त्यामध्ये भारत आणि इंडोनेशिया हे 2 देश सुद्धा सामील होते. इंडोनेशियामध्ये हा युद्ध सराव झाला होता, कोमोडो, लक्षात ठेवा. 10वा क्वेश्चन, युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, ज्याला आपण बीबीसी म्हणून ओळखतो, जसं की यांचं युट्यूब चॅनल पण आहे बीबीसी मराठी. तर या बीबीसी 2024चा भारतीय स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर बीबीसीने भारतीय स्पोर्ट्स वुमन, इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? तर इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून बीबीसीने मनू भाकर यांची निवड केलेली आहे. आपण जर बघितलं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 कांस्य पदक मनू भाकर यांनी जिंकलेले आहे आणि त्यामुळेच ही निवड करण्यात आली होती. बीबीसीने 2020 मध्ये मनू भाकर यांची निवड जी आहे ती इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर
म्हणजे आपण म्हणूया की उगवती खेळाडू म्हणून निवड केली होती आणि आता त्यांची निवड जी आहे तर ती काय म्हणून करण्यात आलेली तर इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर म्हणून करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर ही जी काही निवड केली जाते, हे जे काही पुरस्कार दिले जातात ते 2019 पासून दिले जातात. जागतिक प्रतिष्ठा रँकिंग किंवा आपण याला वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग म्हणतो. ठीक आहे, ही कुणामार्फत दिली जाते तर टाइम्स हायर एज्युकेशन मार्फत दिली जाते. तर टाइम्स हायर एज्युकेशन मार्फत दिली जाणारी जागतिक रेप्युटेशन रँकिंग किंवा जागतिक प्रतिष्ठा रँकिंग 2025 मध्ये भारतातील किती विद्यापीठांना स्थान मिळालेले. तर बघा कोणतं विद्यापीठ टॉपचं आहे, ठीक आहे, याबाबत एक जागतिक इथं रँकिंग दिली जाते. मग त्यामध्ये भारतातील 4 विद्यापीठांना सामील करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग ते 4 विद्यापीठ कोणकोणते तर एक आहे मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे बेंगलोर मध्ये, त्यानंतर एक आहे IIT दिल्ली आणि एक आहे IIT मद्रास. त्याचबरोबर एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे शिक्षा ओ अनुसंधान म्हणून. ठीक आहे, तर या 4 विद्यापीठांना आपण जर बघितलं तर या यादीत स्थान मिळालेलं आहे. आपण जर बघितलं तर 2023 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 101 ते 125 या क्रमांकावर होतं. आता ते 201 ते 300 क्रमांकावर गेलेलं आहे आणि याच रेंजमध्ये IIT दिल्ली आणि IIT मद्रास आहे. आपण जर बघितलं तर शिक्षा व अनुसंधान नावाची जी काही युनिव्हर्सिटी आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जी ओडिशामध्ये, तर ती सुद्धा याच रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळते. हार्वर्ड विद्यापीठ जे आहे ते सलग 14व्या वर्षी जागतिक लेवलवर पहिल्या क्रमांकावर आहे ते आम्ही रेग्युलर सेंड करत असतो. तर 25 फेब्रुवारी रोजीचे करंट अफेअर सुरू करूया. मग सुरुवातीचाच पहिला प्रश्न आहे, जागतिक सामाजिक न्याय दिन 2025 कधी साजरा केला जातो. तर जागतिक सामाजिक न्याय दिन जो आहे मित्रांनो तो 20 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. मग आपण जर बघितलं तर 20 फेब्रुवारी हा जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, या दिवसाची स्थापना जी ती युनायटेड नेशन मार्फत करण्यात आली होती. कशासाठी तर या दिवसाचं उद्दिष्ट गरिबी झालं, सामाजिक बहिष्कार झालं, लैंगिक असमानता, बेरोजगारी, मानवी हक्कांचं उल्लंघन, अपुरी सामाजिक संरक्षण प्रणाली यांचा सामना करण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. मग या वर्षीची थीम काय होती तर स्ट्रेंथनिंग अ जस्ट ट्रान्झिशन फॉर सस्टेनेबल फ्युचर अशी याची थीम होती. यानंतर महत्त्वाचे दिवस बघून घेऊया जे 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेले आहे. जसे की जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, जागतिक कडधान्य दिन 10 फेब्रुवारी, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी, जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी डे 10 फेब्रुवारी, स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी, सुरक्षित इंटरनेट दिवस 11 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिवस 10 फेब्रुवारी, जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारी, जागतिक पँगोलिन दिवस 15 फेब्रुवारी आणि हा जर बघितला दरवर्षी फेब्रुवारीच्या 3ऱ्या शनिवारी जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, यानंतर जर बघितलं 2ऱ्या शनिवारी येते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपल्या सगळ्यांसमोर इथं सांस्कृतिक ओळख. ठीक आहे, एखाद्या विशिष्ट ठिकाणाची सांस्कृतिक ओळख आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण. ठीक आहे, बघा नीट लक्ष द्या, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. सांस्कृतिक ओळख आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने इथं नवीन जमीन कायदा मंजूर केलेला आहे. तर बघा मित्रांनो विशिष्ट अशा ठिकाणाची एक वेगळी सांस्कृतिक ओळख असते. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी काय असतात तर नैसर्गिक संसाधनं असतात. मग आपण जर बघितलं त्याचं संरक्षण करण्यासाठी उत्तराखंडने काय केलेलं आहे नवीन कायदा पारित केलेला आहे. तर आता बघा मित्रांनो उत्तराखंडमध्ये जी काही जमीन असणार आहे, ठीक आहे, जी काही जमीन असणार आहे, ठीक आहे, तर ती जी जमीन आहे तर त्या जमिनीची एक सांस्कृतिक ओळख पण आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं उत्तराखंड जे आहे तर ते प्रसिद्ध असं आपण म्हणूया महादेवाशी संबंधित जे काही ठिकाणं आहे तिथं आपल्याला ते बघायला मिळतात. हिंदू धर्मातील पवित्र स्थळ आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्याचबरोबर जर बघितलं तर या ठिकाणी जी काही नैसर्गिक संसाधनं आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मग यांचं संरक्षण करण्यासाठी आता एक नवीन जमीन कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार जे काही परदेशी व्यक्ती असणार आहे, परदेशी परकीय व्यक्ती जो असणार आहे तर त्याला या ठिकाणी जमीन खरेदी करण्यापासून रिस्ट्रिक्ट करण्यात आलेलं आहे. इतके दिवस ते उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करू शकत होते पण आता ते उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करू शकणार नाही. तर अशा प्रकारे उत्तराखंड सरकारने हा नवीन कायदा
केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर हे कशासाठी करण्यात आलेलं आहे, तर सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. फक्त इथं हरिद्वार आणि उधमसिंग नगर हे 2 ठिकाणं वगळले या 18 जिल्ह्यांमध्ये परराज्यातील व्यक्तींना, ठीक आहे, आपण जर बघितलं तर परराज्यातील व्यक्तींना बागायती आणि शेतजमीन आता ते खरेदी करू शकणार नाही. तर परदेशीच्या ऐवजी मी परराज्यातील असा शब्द वापरायला पाहिजे होता, परराज्य, ठीक आहे. कारण इथं जर बघितलं परदेशी म्हटलं की तो फॉरेनर होऊन जाईल. तर फॉरेनरला तर तसं अलाउड नाहीच आपल्याकडे जमीन खरेदी करणं. पण आपण जर बघितलं दुसऱ्या राज्यातील व्यक्ती जर असेल उत्तराखंड शिवाय, तर तो सुद्धा आता इथं जमीन खरेदी करू शकणार नाहीये, ठीक आहे. तर परदेशी नाही असा शब्द नका वापरू, परराज्यातील व्यक्ती हा शब्द आपल्याला इथे यूज करायचा आहे, ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या स्टेट मधील व्यक्ती जाऊन उत्तराखंड मध्ये आता जमीन खरेदी करू शकत नाही. सेम पहिले कुठं होतं, तर जम्मू काश्मीर मध्ये होता ही तरतूद, आता उत्तराखंड मध्ये आपल्याला बघायला मिळते. आता उलट आपण जम्मू काश्मीर मध्ये जाऊन जमीन खरेदी करू शकतो, ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, उत्तराखंड मध्ये आपल्या लोकसभेच्या 5 जागा, राज्यसभेच्या 3 जागा. 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंडची स्थापना करण्यात आलेली आहे. पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री आहे. लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह हे राज्यपाल आहे. त्याचबरोबर जिम कॉर्बेट, नंदा देवी आणि राजाजी राष्ट्रीय उद्यानं जे आहे ते आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला मिळतात. तर उत्तराखंडचं सौंदर्य तुम्हाला इथं पाठीमागे या इमेजमध्ये तर दिसतच असेल, केदारनाथ मंदिर आहे ते. फेब्रुवारी 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाने लिथियम खाणकाम आणि उत्खननामध्ये सहकार्य पुढे नेण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे आता लिथियमच्या अलीकडे शोध लागलेला आहे. आपण जर बघितलं तर रियासी तुम्हाला माहित असेल, जम्मू काश्मीर मध्ये एक ठिकाण आहे. तर तिथं मागच्या वर्षी 5.9 मिलियन टनचा जो काही लिथियमचा साठा जो आहे तर तो सापडलेला आहे. मग आपल्याकडे आणि राजस्थानमध्ये सुद्धा काय सापडलेलं आहे, तर लिथियमचे साठे सापडलेले आहे. आणि लिथियम ही आजच्या जगात सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये जगामध्ये, ठीक आहे. भारतातच नाही, जगामध्ये. का तर तुम्ही बघितलं असेल मोबाईल, ठीक आहे, मोबाईल मध्ये जी बॅटरी यूज केली जाते ती लिथियम आयनची बॅटरी असते. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक कार ईव्ही आजकाल कंटिन्यू बघत असाल, तर ईव्ही जे आहे त्या लिथियम बॅटरीनेच बनलेले आहे. लिथियम पासूनच जी बॅटरी बनते त्यापासून बनलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं लिथियम हा मोस्ट इम्पॉर्टंट इथं घटक आहे, ज्याला पांढरं सोनं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग मित्रांनो, अर्जेंटिना सोबत या लिथियमचं खाणकाम करण्यासाठी, कारण अर्जेंटिनाला ऑलरेडी खूप एक्सपिरियन्स आहे, अर्जेंटिनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लिथियमचे साठे सुद्धा आढळलेले आहे. मग त्यांचा एक्सपिरियन्स वापरून आपण इथं खाणकाम जे आहे ते इथं करणार आहोत, लक्षात ठेवायचं आहे. मग अर्जेंटिनाचे कॅटामार्का या ठिकाणचे गव्हर्नर राहुल अलेजांद्रो जलील आणि भारताचे कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी या दोघांमध्ये हा करार जो आहे तो झालेला आहे. यानंतर अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनोस आयर्स. स्पॅनिश भाषा आहे मित्रांनो अधिकृत त्यांची भाषा. अर्जेंटिनन पेसो जे आहे ते चलन आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो. ब्राझील नंतर दुसरा एक मोठा देश आपल्याला बघायला मिळतो. झेवियर मायली तिथले राष्ट्रपती आहेत. आणि त्याचबरोबर अर्जेंटिना कोणासाठी फेमस आहे, तर लिओनल मेसीसाठी अर्जेंटिना फेमस आहे. यानंतर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेरीटाईम नेव्हिगेशन एड्स च्या उपाध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झालेली आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेरीटाईम नेव्हिगेशन म्हणजे ही जी संस्था आहे, ठीक आहे, जिला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेरीटाईम नेव्हिगेशन एड्स ही जी संस्था आहे, तर ही संस्था कशाशी संबंधित आहे, तर जे काही सागरी व्यापार म्हणूया, ठीक आहे, सागरी व्यापार म्हणूया किंवा सागरी दळणवळण म्हणूया, ठीक आहे, दळणवळण, तर याशी संबंधित ही संस्था आहे, ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर या संस्थेचा उपाध्यक्षपदी कुणाची निवड झालेली आहे, तर या संस्थेचा उपाध्यक्ष बनलेला आहे भारत. कोण बनलेला आहे, तर भारत. तर हिला आपण IALA नावाची संस्था असं म्हणू शकतो. या संस्थेची बैठक जी आहे मित्रांनो ती डिसेंबर 2025 मध्ये भारतामध्ये होणार आहे. आणि परिषद आणि महासभा, या संस्थेची परिषद आणि महासभा सप्टेंबर 2027 मध्ये मुंबईमध्ये होणार आहे. आपण जर बघितलं तर भारताचा उपाध्यक्ष बनलेला आहे. आणि सचिव बंदरे व जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे TK रामचंद्रन यांनी भारतीय शिष्टमंडळाचं इथं नेतृत्व केलेले आहे. TK रामचंद्रन सचिव आहे कुठं, तर बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयामध्ये. फेब्रुवारी 2025 मध्ये सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन कोणी केलं? आता एक सोल लीडरशिप
कॉन्क्लेव्ह आपण सुरू केलेलं आहे. ते सोल काय भानगड आहे? सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी का? ठीक आहे, सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, पण इथं त्या सोलचा अर्थ हा नाहीये. आता ही सोलचा अर्थ नेमकं काय आहे? तर स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप असा याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, म्हणजे भारतातच आयोजित करण्यात आलेली एक परिषद आहे. या परिषदेमध्ये जे काही एकदम फेमस व्यक्ती असणार आहे मित्रांनो, वेगवेगळ्या क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सामाजिक सेवा, कला क्षेत्र, अशा वेगवेगळ्या, जसं की रायटर म्हणा, पोएट म्हणा, ठीक आहे, सिंगर वगैरे, या अशा क्षेत्रातील जे काही फेमस व्यक्ती असणार आहे ते या परिषदेमध्ये येणार आहे, सोल परिषदेमध्ये, आणि ते त्यांची इन्स्पिरेशनल स्टोरी जी आहे ती या परिषदेमध्ये सांगणार आहे. मग या परिषदेचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, या पहिल्या आवृत्तीला भूतानचे पंतप्रधान शोरिंग तोगबे हे प्रमुख पाहुणे म्हणून यांनी मुख्य भाषण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर राजकारण झालं, क्रीडा झालं, कला झालं, मीडिया, आध्यात्मिक जग, सार्वजनिक धोरण, व्यवसाय, सामाजिक क्षेत्र यासारख्या विविध क्षेत्रातील नेते त्यांनी त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास जो आहे तो इथं शेअर केलेला आहे. कधी झाली ही? 21 ते 22 फेब्रुवारी 2 दिवसाची परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. कुठं? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. भारतातील पहिला इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल बाय डायरेक्शनल सोलार प्रोजेक्टचं उद्घाटन कोणी केलं? आता मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन खूपच विचित्र जात होतं, द्विपक्षीय वगैरे असं, पण त्यामुळे मी इंग्रजीमध्ये घेतलेलं आहे म्हणजे समजायला सोपं होऊन जाईल. तर भारतातील पहिला इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल बाय डायरेक्शनल सोलार प्रोजेक्ट. आता तुम्ही बघितलं असेल सोलार, ठीक आहे, तर सोलार मध्ये कसं असतं, असं सोलार पॅनल असतं, ठीक आहे, छतावर बसवलेलं असतं अशा प्रकारे, आणि सूर्याची जी उष्णता आहे ती यावर पडते आणि इथं काय मिळतं? सूर्यप्रकाश मिळतो. ठीक आहे, पहिले कन्सेप्ट समजून घेऊ. आणि आपण जर बघितलं तर हे आता जे सोलार पॅनल इथं बसवण्यात आलेले हे बाय डायरेक्शनल आहे, म्हणजे तुम्ही खालून सुद्धा हे काय करणार आहे? सूर्यप्रकाशाचा वापर करून सौर ऊर्जा तयार करणार आहे, म्हणजे दोन्ही साईडने ऊर्जा इथं तयार होणार आहे. मग ती कशी वर्क कसं होणार सर? ठीक आहे, तर इथं काय केलं जाणार आहे समजून घ्या, की आता हा सूर्य आहे, ठीक आहे, सूर्याची किरण या सोलर पॅनलवर या साईडने पडणार, ठीक आहे, आणि त्यानंतर इथं खाली काय केलं जाणार आहे? आरशे बसवले जाणार आहे. अशा प्रकारे खाली जे आहे ते आरशे बसवले जाणार आहे. मग सूर्याची किरण समजून घ्या या सोलर पॅनलवर पडतील, त्यानंतर समजून घ्या इथून खाली पडणार आणि आरशावरून परत इथं पडणार. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर इकडून सूर्यकिरण जे आहे, ठीक आहे, सूर्य लांब असणार आहे त्यामुळे इकडे पण पडणार, इकडे पण पडणार आहे. मग इथं सूर्याची किरण पडणार, ठीक आहे, आपण जर बघितलं तर ते इथं कुठेतरी खाली आरशावर पडणार. ठीक आहे, मग ते इथं धडकून इथं जाणार. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर जे काही सूर्याची किरण कधी कधी ढगावर पडतात मग ते रिफ्लेक्ट होतात. मग ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर असं खालून इकडे पण जाऊ शकतात, इकडे पण जाऊ शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर बघितलं तर खाली जे आरशे बसवले जाणार आहे यामुळे काय होणार आहे? आता समजून घ्या एखाद्या ठिकाणी, समजून घ्या मी इथं क्लिअर करतो, समजून घ्या की या ठिकाणी असा सूर्याचा किरण समजून या ठिकाणी अशा डायरेक्शनने पडला, ठीक आहे, तर तो बाउन्स बॅक होऊन अशा प्रकारे इथं जाणार. ठीक आहे, म्हणजे समजून घ्या की सूर्य उगवताना ही सोलर पॅनल असे होते, अशा प्रकारे याच्यावर इथं सूर्यकिरण पडली. ठीक आहे, आणि त्यानंतर मावळत्या वेळी समजून घ्या सूर्य या साईडने समजून घ्या इथं अशा प्रकारे सूर्यकिरण पडली आणि इथं दोन्ही साईडने इथं काय होऊ शकते? ऊर्जेची निर्मिती होऊ शकते. तर हेच मला तुम्हाला समजून सांगायचं होतं. याचपर्यंत भारतामध्ये कधी झालं नव्हतं, पण आता फर्स्ट टाइम भारतामध्ये झालेलं आहे. आपण एक मेट्रो स्टेशन आहे दिल्लीमध्ये, तर त्यावर हा प्रयोग सक्सेसफुलरित्या इथं केलेला आहे. हे सोलर पॅनल बसवलेले आहे. मग आपण जर बघितलं तर हे याचं उद्घाटन कोणी केलं? तर मनोहरलाल खट्टर यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. तर गृहनिर्माण, शहरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्री आहे मनोहरलाल खट्टर. तर यांनी ओखला विहार नावाचं मेट्रो स्टेशन आहे नवी दिल्लीमध्ये, तर तिथे याचं उद्घाटन केलेलं आहे. एवढं आपल्या लक्षात ठेवायचं. मग बाकी किती ऊर्जा ते तयार करतात काय आपल्याला त्याविषयी जास्त काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा आता भारतातील पहिल्या घडामोडी समजून घेऊया. राजस्थानच्या अजमेर या ठिकाणी पहिली ट्रान्सजेंडर अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली होती. भारतातलं पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. कन्याकुमारीमध्ये पहिला काचेचा पूल जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. समान नागरी संहिता लागू करणार पहिलं राज्य उत्तराखंड आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर जे ते सुरू झालेलं आहे. दलित उपकोटा हरियाणाने पहिले लागू केलेला आहे. पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहार, आणि पाटणा बिहार येथेच बालकांचा कर्करोगाचं हॉस्पिटल जे आहे ते स्थापन केले जाणार आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड उत्तर प्रदेशने बनवलेलं आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये ओपन झालेला आहे. गुजरातच्या तिथे सीमावर्ती भागामध्ये मसाळी जे गाव आहे
ते भारतातील पहिलं सीमावर्ती भागातलं सौर गाव बनलेलं आहे, भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरचं. भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा असणारी, म्हणजे तुमचं सामान्य आण करण्यासाठी स्वयंसेवा यंत्रणा असणारी दिल्ली विमानतळ हे पहिलं विमानतळ बनलेलं आहे. आणि भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय पाटणा बिहारमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. 100 अब्ज डॉलर्सचा अर्थसंकल्प पार करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर 100 बिलियन डॉलर्स. ठीक आहे, 1 बिलियन डॉलर्स म्हणजे 8,000 कोटी. ठीक आहे, आता लावा 100 बिलियन डॉलर म्हणजे किती कोटी? तर 8 लाख कोटी. 8 लाख कोटीचा अर्थसंकल्प मांडणार पहिलं राज्य कोणतं बनलेले? ते बनलेले उत्तर प्रदेश मित्रांनो. कोण बनलेले? उत्तर प्रदेश. ठीक आहे, उत्तर प्रदेश आजपर्यंतचा सगळ्या राज्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा अर्थसंकल्प जो आहे तो मांडलेला आहे. आपण जर बघितलं उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री, राज्यपाल आनंदीबेन पटेल. त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय उद्यान दुधवा, चंबळ. ठीक आहे, दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर जर बघितलं चंबळ, पिलीभीती आणि अमनगड व्याघ्र प्रकल्प आहे. आणि चंद्रप्रभा आणि किशनपूर वन्यजीव अभयारण्य आहे. आता उत्तर प्रदेशशी संबंधित महत्वाच्या चालू घडामोडी समजून घेऊया. 24 जानेवारी 2025 हा उत्तर प्रदेशचा 76वा स्थापना दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं तर जे काही महाकुंभ सध्या आयोजित केले जात आहे, तर त्याच्या प्रचारासाठी आपण जर बघितलं कुंभवाणी नावाचं जे काही एक FM चॅनल आहे, ती योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर जे काही आशियाई गिधड आहे, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं प्रजनन केंद्र जे आहे ते अलीकडे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर वन विभागाच्या आपण जर बघितलं तर कॅम्पी इथं आय थिंक मयूरगंज आहे आय थिंक. ठीक आहे, आता मला याचं नाव नाही आठवते, हे इथं नाव काहीतरी चुकलेलं आहे. तर मयूरभंज नावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. टाटा पॉवर सोलार सिस्टमने, तुम्हाला जर माझं चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं तुम्ही टाका. ठीक आहे, टाटा पॉवर सोलार सिस्टम लिमिटेडचा उत्तर प्रदेशमध्ये टाटा पॉवर सोलार सिस्टमने उत्तर प्रदेशमध्ये घर घर सोलार नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. उत्तर प्रदेशमधील पहिलं सौर शहर अयोध्या हे बनणार आहे. आणि देशातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये तयार केले जात आहे. भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर मागं ज्ञानेश कुमार जे आहे ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले होते मित्रांनो. आता जर आपण बघितलं तर भारताचे नवीन निवडणूक आयुक्त कोण बनलेले? मुख्य नाही, निवडणूक आयोगामध्ये 3 निवडणूक आयुक्त असतात. एक आहे मुख्य, आणि त्याचबरोबर जर बघितलं ती एक आहे सुखबीर सिंह सिंधू. ठीक आहे, म्हणजे 2 तर ऑलरेडी होते, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह सिंधू. आता विवेक जोशी यांनी त्यांना जॉईन केलेलं आहे. आता निवडणूक आयोगाची जी स्ट्रेंथ आहे 3ची, ती आता कंप्लीट झालेली आहे. आपण जर बघितलं तर 1988 मध्ये काय झालं होतं, तर 65वी घटना दुरुस्तीनुसार मतदानाचं वय जे आहे तर ते 21 वरून 18 करण्यात आलं होतं. त्यामुळे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली होती. पहिले निवडणूक आयोगामध्ये एकच निवडणूक आयुक्त असायचा, मग त्यावरून ती संख्या जी आहे ती 3 इतकी करण्यात आली, कारण लोड खूप जास्त वाढला होता. तर आता जर बघितलं तर विवेक जोशी हे निवडणूक आयुक्त असतील, ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील, आणि सुखबीर सिंह सिंधू हे जर आपण बघितलं हे एक निवडणूक आयुक्त असणार आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. 25 जानेवारी हा जो दिवस आहे मतदार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यानंतर 324 ते 329 कलम जे आहे तर ते जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे. आता यातील एक कलम मी तुम्हाला विचारतो, मूलभूत. ठीक आहे, आता अभ्यास कोणाचं डीप आहे यावरून आपल्याला कळलं. ठीक आहे, एकदम गाढ अभ्यास. तर मूलभूत हक्कांच्या बाहेरील हक्क जे आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये 324 ते 329 या कलमांपैकी एका कलमामध्ये मूलभूत हक्काच्या बाहेरचा हक्क देण्यात आलेला आहे. तर ते कलम कोणतं आणि तो हक्क काय? हा आजचा टॉप लेवलचा इथं क्वेश्चन जो आहे तो मी तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे. चला उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये. इतर निवडणूक आयुक्त कोण आहेत? सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी. महत्वाच्या नियुक्त्या बघूया. भारताचे 51वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, विजय किशोर राहटकर राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष, भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक परवेश शिवमणी, भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, UPSCचे नवीन अध्यक्ष प्रीती सुदान, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 3रे महासंचालक आशिष खन्ना, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया, नवीन कॅग संजय मूर्ती, 26वे RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा.
SBI कार्डच्या MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? SBI कार्डचे नवीन MD आणि CEO बनलेले सलीला पांडे. आपण जर बघितलं मित्रांनो तर सलीला पांडे यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर अभिजित चक्रवर्ती यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. आता SBI ची एक उपकंपनी म्हणूया आपण, SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस. ठीक आहे. तर 1 एप्रिल 2025 पासून सलीला पांडे जे असणार आहे तर त्या अभिजित चक्रवर्ती यांच्या जागेवर काय असणार आहे? तर या SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसच्या नवीन MD मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहे ते असणार आहे. ठीक आहे. त्यांची नियुक्ती 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आलेली आहे. SBI ची स्थापना जर आपण बघितली तर 1955 मध्ये करण्यात आली होती. 1921 मध्ये एक बँक स्थापन करण्यात आली होती, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. या बँकेलाच कन्वर्ट करण्यात आलेले SBI मध्ये. AD गोरवाल समितीची स्थापना करण्यात आली होती 1951 मध्ये. या समितीने आपला अहवाल दिला होता 1955 मध्ये आणि या अहवालानुसार जर आपण बघितलं तर SBI ची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. SBI स्थापनेचा कायदा जो आहे, ठीक आहे, तर तो सुद्धा लक्षात ठेवा 1955चा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर SBI चं मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि छल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे जे आहे ते अध्यक्ष आहे SBI चे. गुगलने आपला आतापर्यंत सगळ्यात मोठा कॅम्पस जो आहे जिथं गुगलचे जे काही लोक आहे ते काम करणारे अनंता कोणत्या शहरात सुरू केलेला आहे? तर बेंगलोरमध्ये सुरू केलेला आहे, कर्नाटकमध्ये. ठीक आहे. 5000 पेक्षा जास्त कर्मचारी तिथे काम करणारे. आता गुगलचे जे काही पॅरेंट कंपनी म्हणजे गुगल तर एवढी मोठी कंपनी पण तिची पण एक वरती कंपनी तिला म्हटलं आता अल्फाबेट. गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. लॅरी पेज यांनी गुगलची स्थापना केली होती 4 सप्टेंबर 1998 ला स्थापना झालेली आहे कॅलिफोर्निया USA मध्ये. ग्रोक 3 हा चॅटबॉट ज्याला जगातील सर्वात स्मार्ट AI म्हणून संबोधले जाते कोणत्या कंपनीने लॉन्च केला? तर बघा मित्रांनो XAI. X तुम्हाला माहिती आहे ट्विटरचं नवीन नाव आहे. तर XAI ठीक आहे यांनी जर बघितलं तर ग्रोक 3 नावाचा चॅटबॉट जो आहे तो अलीकडे इथं काय केलेला आहे तर लॉन्च केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे हा एकदम ॲडव्हान्स चॅटबॉट आहे. OpenAIचा चॅटबॉट कोणता आहे तर ChatGPT. त्यानंतर जर बघितलं गुगलचा कोणता आहे जेमिनाय. ठीक आहे. आता इथं XAI ने आपला नवीन चॅटबॉट लॉन्च केलेला आहे ग्रोक 3. म्हणजे याचं पहिले पण मॉडेल होतं पण पहिल्या मॉडेलपेक्षा नवीन मॉडेल 10 पट फास्ट आहे असं एलॉन मस्क यांचं म्हणणं आहे. कारण Xचे मालक कोणी एलॉन मस्कच आहे. दिल्ली ओपन ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धा 2025 विजेतेपद कोण जिंकलेलं आहे? तर ते जिंकलेलं आहे मित्रांनो इथं लक्षात ठेवा किरियन जेग्वेट यांनी जिंकलेलं आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर किरियन जेग्वेट यांनी 2025 मध्ये दिल्ली ओपन ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचं इथं विजेतेपद जिंकलेलं आहे. त्यांनी ब्रिटनच्या बिली हॅरिसचा पराभव केलेला आहे. ते मूळचे फ्रान्सचे लक्षात ठेवा आणि यांनी चेन्नई ओपन ही स्पर्धा 2025 मध्ये ऑलरेडी जिंकलेली आहे. लागोपाठ 2 स्पर्धा यांनी जिंकलेल्या आहे. दिल्ली ओपन टेनिस स्पर्धा जी आहे तर तिचं विजेतेपद $1,00,000 एवढं असणार आहे. यानंतर मित्रांनो बघा क्रीडाविषयक चालू घडामोडी जाणून घेऊया. 33वी संतोष ट्रॉफी पश्चिम बंगालने जिंकलेली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंह, प्रवीण कुमार यांना मिळालेला आहे. 41वा स्पॅनिश सुपर कप FC बार्सिलोनाने जिंकलेला आहे. मेसी आहे यामध्ये. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा स्मृती मानधनाने केलेला आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार असणार आहे. कर्नाटकने 32वी विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. खो खो विश्वचषक पुरुष आणि महिला दोघांचाही भारताने जिंकलेला आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक भारताने जिंकलेला आहे. मॅडिसन कीजने ऑस्ट्रेलियन ओपन आणि जेनिक सिन्नरने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेले आहे. मॅडिसन कीजने महिलांमध्ये तर जेनिक सिन्नरने पुरुषांमध्ये. मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंटची स्पर्धा जी आहे तर ती जर आपण बघितलं जिल टिचमनने जिंकलेली आहे आणि पंकज अडवाणीने स्नूकर इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप जिंकलेली. सुरुवात करूया 26 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर बघा मित्रांनो मोदीजींचे ऑलरेडी एक प्रधान सचिव जे आहे ते आहे PK मिश्रा. कोण आहे? PK मिश्रा. ठीक आहे. मग आपण जर बघितलं PK मिश्रा इथं दिलंय बघा. PK मिश्रा ऑलरेडी प्रधान सचिव आहे. आता दुसरे प्रधान सचिव कोण बनले आहे तर ते बनलेले शक्तिकांत दास. शक्तिकांत दास इतके दिवस कोण होते? RBIचे गव्हर्नर होते. 2-3 वेळा यांचा कालावधी जो आहे ॲज अ गव्हर्नर म्हणून RBIचा वाढवण्यात आला. आता यांना पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून इथं
नियुक्त करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, आपल्या देशाची जर फायनान्शियल कंडिशन जर बघितली आता सध्या, तर ती एक दयनीय अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. शेअर मार्केट कंटिन्यू लॉस मध्ये चाललेलं आहे. 25,000 वरून जे काही आपल्या देशातील 50 टॉपच्या 50 बँकांची एकत्रित शेअरची प्राइस 25,000 वरून आता 21,000वर आलेली आहे. जवळपास 21,000ला ती टच करणार आहे काही दिवसामध्ये. एवढा डाऊनफॉल बघायला मिळतोय. ठीक आहे, म्हणजे एवढी शेअरची प्राइस कमी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला जो काही अर्थव्यवस्था वाढीचा जो काही ग्रोथ रेट आहे तो सुद्धा कमी होत चाललेला आहे. मग इथं पंतप्रधानांचे सचिवपदी एका अशा व्यक्तीची गरज होती की ज्यांनी संकटाच्या काळात आपली अर्थव्यवस्था सांभाळली होती, ते म्हणजे शक्तिकांत दास. आरबीआयचे गव्हर्नर असताना यांना गव्हर्नर ऑफ द इयरचा सुद्धा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. असे हे गव्हर्नर आहे. भारतातील फक्त 2 गव्हर्नरला हा पुरस्कार मिळाला होता. त्यामध्ये जर बघितलं शक्तिकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर आपल्याला बघायला मिळतात. मग पहिले गव्हर्नर कोण होते हे तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. शक्तिकांत दास यांच्या अगोदरचे गव्हर्नर होते, एवढं मी तुम्हाला क्लू देऊ शकतो. ठीक आहे, तर आता शक्तिकांत दास हे ऑलरेडी एक IAS अधिकारी आहे, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहे. त्यांची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण हे प्रमुख प्रधान सचिव 2 असतील. प्रमुख प्रधान सचिव कोण आहे सध्या? PK मिश्रा हे आहे. आपण जर बघितलं तर भारताची जी काही फायनान्शियल कंडिशन आहे तर त्यावर शक्तिकांत दास मोदीजींना सल्ले देणार आहे. कोणत्या IIT ने आपण जर बघितलं तर 21 आणि 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा जी आहे ती आयोजित केलेली आहे. आता हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हायपरलूप तुम्हाला माहित आहे की नाही मी तुम्हाला सांगतो. न्यूटनचा एक लॉ आहे बघा. न्यूटनचा लॉ काय म्हणतो की एखाद्या वस्तूला जर आपण गती दिली, ठीक आहे, तर ती वस्तू गतीमध्येच राहील आणि जर ती स्थिर आहे तर ती स्थिरच राहील. गती दिली तर गतीमध्येच राहील, स्थिर असेल तर स्थिरच राहील. मग इथं एखादी वस्तू गतीमध्ये तर तिला बल लागलं, फोर्स लागला तरच ती वस्तू थांबेल. ठीक आहे, आता समजा आपली नॉर्मल रस्त्यावर गाडी चालू आहे, आपण ती चालू गाडी बंद केली तर समोरून जो हवेचा फोर्स आहे, ठीक आहे, खालून जो रोड सोबत होणारा कॉन्टॅक्ट आहे, फोर्स आहे, त्यामुळे ती गाडी एका विशिष्ट कालानंतर जाऊन थांबणार आहे. ठीक आहे, पण न्यूटनचा इथं लॉ काय म्हणतो की जर कोणतंही बल लावलं नाही, ठीक आहे, तर एखादी वस्तू जर प्रवास करत आहे ती प्रवासच करत राहील. मग आपल्याला काय करायचंय तर मोस्टली आपण या जे वाहन आज बघतो तर त्यांना बल कोण लावतं तर हवेच्या माध्यमातून जास्त बल लागलं जातं. सर हवेच्या माध्यमातून कसं काय बल लागलं जातं, काही काय बोलता. एकदा गाडीवर 2 व्हीलरवर प्रवास करून बघा आणि स्पीड वाढवा, तुम्हाला हवा किती फोर्स करते अपोजिट. ठीक आहे, हे तुम्हाला समजून येईल. मग आपण जर बघितलं तिथं कन्सेप्ट काय आहे की आपल्याला काय करायचं, अशा एक बोगदा बनवायचा. ठीक आहे, बोगदा बनवायचा आणि या बोगद्यामधून काय करायचं, हवा काढून घ्यायची. या बोगद्यामधून काय करायचं, या बोगद्याच्या आतमधून पूर्ण हवा काढून घ्यायची, म्हणजे एक निर्वात पोकळी तयार करायची आणि याच्यामध्ये काय करायचं, एक ट्रेन आपल्याला इथं ठेवायची. एक ट्रेन खाली इथं लोहचुंबक असेल, या लोहचुंबकावर वरती तरंगलेली काय असेल, ट्रेन असेल आणि तिला आपल्याला सुरुवातीला स्पीड द्यायची. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, तिला स्पीड द्यायची. मग इथं तर हवा नसणार आहे, मग ती ट्रेन कंटिन्यू त्या स्पीडने काय राहणार आहे, चालत राहणार आहे. या कन्सेप्टला म्हणलं जातं हायपरलूप कन्सेप्ट. मग आपण जर बघितलं हे हायपरलूप कुठे होणार होतं मित्रांनो, मी तुम्हाला हे पण सांगतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये फडणवीस सरकार आलं होतं तेव्हा हे हायपरलूप पुणे आणि मुंबई दरम्यान होणार होतं. पण कालांतराने हा प्रोजेक्ट कॅन्सल झाला. वर्जिन नावाची एक कंपनी होती, तिला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर आता त्याविषयीची एक स्पर्धा जी आहे ती IIT मद्रासमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासमध्ये आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपले वेगवेगळे हायपरलूपचे मॉडेल जे ते तयार करून इथं सादर केले होते. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर आशिया खंडातील पहिली इंटरनॅशनल हायपरलूप कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलं होतं. या हायपरलूपची संकल्पना 2013 मध्ये मांडण्यात आली होती इलॉन मस्कच्या माध्यमातून. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. बाकी मी तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजून सांगितलेल्या आहे सगळ्या गोष्टी. यानंतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 कधी साजरा केला जातो तर हा दिवस 21 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. मग याची थीम काय मित्रांनो तर सिल्वर AVI जुबली सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल मदर टंग लँग्वेज. ठीक आहे, मदर लँग्वेज डे. ठीक आहे, तर सिल्वर जुबली सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे अशी याची थीम होती. ही थीम सुद्धा लक्षात ठेवा. आता महत्वाचे दिवस बघून घेऊया जे आपण डेलीच्या लेक्चरमध्ये एकदा तरी आपले रिवाइज होतात. पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी, कर्करोग दिन 4 फेब्रुवारी,
कडधान्य दिन 10 फेब्रुवारी, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी, जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय आपण जर बघितलं तर हा कोणता दिवस आहे, मिग्री दिवस, तर आता हे मला माहित नाही नेमकं कोणता दिवस आहे, ठीक आहे, याला थोडं बाजूला ठेवून द्या. त्यानंतर स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहिष्णुता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी, कडधान्य दिवस आपण बघितला, सुरक्षित इंटरनेट दिवस 11 फेब्रुवारी, एपिलेप्सी डे 10 फेब्रुवारी, अरबी बिबट्या दिवस 10 फेब्रुवारी, युनानी दिवस 11 फेब्रुवारी, आपण जर बघितलं जागतिक रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी, उत्पादकता दिवस 12 फेब्रुवारी, महिला दिन राष्ट्रीय महिला दिन 13 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय डार्विन दिवस 12 फेब्रुवारी, जागतिक पँगोलिन दिन 15 फेब्रुवारी, जागतिक पर्यटन लवचिकता दिवस 17 फेब्रुवारी आणि आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन 15 फेब्रुवारी. तर अशा काही हे जे डेज आहे ते आपण इथं बघितलेले आहे, जे आपण कंटिन्यू रिवाइज करत असतो. 12 मार्च 2025 रोजी मॉरिशस राष्ट्रीय दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहे. तर बघा मित्रांनो, 12 मार्च हा जो दिवस आहे, जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो, तसं 12 मार्च हा जो दिवस आहे हा मॉरिशस मध्ये त्यांचं स्वातंत्र्य दिन, त्याला ते राष्ट्रीय दिवस किंवा स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे म्हणूनच ओळखतात. मग आपण जर बघितलं तर याला भारताचे नरेंद्र मोदी जे आहे ते उपस्थित राहणार आहे. बघा मॉरिशस कुठे आहे, तुम्ही ऐकता मॉरिशस पण माहीतच नाही मॉरिशस कुठे आहे, ठीक आहे, आणि कधी कधी आपण कष्ट पण घेत नाही की कुठं आहे मॉरिशस हे इथं बघण्याचं. तर हा समजून घ्या आफ्रिका खंड आहे, ठीक आहे ना. आफ्रिका खंडाच्या शेजारी द मादागास्कर नावाची बेट आहे आणि या बेटांच्या शेजारी एक छोटंसं बेट आहे, ते आहे मॉरिशस. मॉरिशस 1968 पर्यंत त्याच्यावर इंग्रजांचं कंट्रोल होतं आणि आता आपण जर बघितलं तर 1968 मध्ये या मॉरिशसला स्वातंत्र्य मिळालेले आहे. भारतामध्ये जी मोठी गुंतवणूक झालेली मित्रांनो, आपण 2000 सालपासून आतापर्यंतचा जर विचार केला त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे, मॉरिशस, ठीक आहे. लक्षात ठेवा मॉरिशस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा कंट्री आहे. मग आपल्याला माहित असलं पाहिजे की कुठे आहे काय, ठीक आहे. अलीकडे प्रश्न विचारण्याचं जे काही आपण म्हणूया दृष्टिकोन आहे तो आयोगाचा बदलत चाललेला आहे. तर नरेंद्र मोदीजी हे त्यांच्या स्वातंत्र्य दिनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. आफ्रिका खंडाचे मॉरिशस आहे बघा, ठीक आहे. पोर्ट लुईस राजधानी आहे, मॉरिशसची रुपया चलन आहे. आपण जर बघितलं नवीनचंद्र रामगुलाम हे तिथले पंतप्रधान आहे. कोणत्या राज्याने जगातील पहिला AI सक्षम नेत्ररोग तपासणी कार्यक्रम नयन, आता इथं थोडं नाव जे आहे ते चुकलेलं आहे, आपण जर बघितलं तर नयन मृण्मय, ठीक आहे, इथं मृतम असं झालं, तर नयन मृण्मय हा जो कार्यक्रम आहे मृण्मय, ठीक आहे, नयन मृण्मय 2.0 सुरू केलेला आहे. तर नयन मृण्मय नावाचा कार्यक्रम जो आहे, ठीक आहे, या कार्यक्रमाअंतर्गत काय केलं जाणार आहे, तर AI द्वारे नेत्र तपासणी होणार आहे, ठीक आहे. डोळ्याचे काही आजार वगैरे असेल काही नाही तर ते चेक केलं जाणार आहे. तर हा नयन मृण्मय 2.0 कार्यक्रम केरळमध्ये आयोजित केला जाणार आहे. केरळमध्ये ही नेत्र तपासणी जी आहे ती AI च्या माध्यमातून केली जाणार आहे. तर केरळ सरकार तसंच तिरुवनंतपुरम या ठिकाणी असणारं केरळ विकास आणि नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन धोरण परिषद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात येत आहे. मग इथं डोळ्याचं चेकअप जे आहे ते होणार आहे. तर आपण जाणून घेऊया केरळ बाबत बेसिक इन्फॉर्मेशन. केरळमध्ये लोकसभेच्या 20, राज्यसभेच्या 9, तिरुवनंतपुरम राजधानी आहे. त्यानंतर जर बघितलं मुख्यमंत्री पिनराई विजयन आहे, राजेंद्र आर्लेकर राज्यपाल आहे. केरळमध्ये एरविकुलम आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे. मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप, मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे काय, तुम्ही ज्या गोष्टी ऐकता ज्या गोष्टी बघता त्या किती वेळ तुमच्या डोक्यात शिल्लक राहतात. तर याची एक चॅम्पियनशिप झाली होती. मग त्याचा विजेता कोण आहे 2025 चा, त्याचा विजेता आहे मित्रांनो विश्व राजकुमार. विश्व राजकुमार मूळचा पुदुचेरीचा आहे. आपण जर बघितलं तर याने जवळपास 13.50 सेकंदामध्ये, ठीक आहे, 80 संख्यांचा क्रम जो आहे तो लक्षात ठेवला. म्हणजे असं 1 4 3 2 असा जो क्रम आहे तो फक्त त्याने 13 सेकंदामध्ये 13.5 सेकंदामध्ये लक्षात ठेवला. आणि जवळपास आपण जर बघितलं तर 30 फोटो त्याला दाखवण्यात आले आणि ते फोटो त्याने ओळखले 8.40 सेकंदात, ठीक आहे. अशी त्यांनी मेमरी कॉम्पिटिशन तुम्ही युट्यूबवर वगैरे सर्च करू शकता. आता राजकुमार जो आहे तो जर बघितलं पदुचेरी येथे मनाकुला विनय गर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा एक विद्यार्थी आहे. नीती आयोगाच्या सीईओचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. मग नीती आयोगाचे सीईओ कोण आहे तर BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष जे आहे मित्रांनो तर ते कोण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी.
त्यानंतर जर बघितलं तर उपाध्यक्ष कोण आहे, सुमन बेरी. इथं CEO कोण आहे, ते PVR सुब्रमण्यम. ही 3 नावं आपल्याला माहितच असली पाहिजे. नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे. 1 जानेवारी 2015 मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर आपल्याला एक वेळा आयोगाने याचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. ही तारीख पण लक्षात ठेवा, ही कित्येक वेळा आपल्याला विचारण्यात आलेली. बाकी इन्फॉर्मेशन मग मी तुम्हाला सांगितलेली. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक गिधाडांची संख्या, कोणतं राज्य देशात सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेलं राज्य बनलं आहे? तर बघा मित्रांनो, देशामध्ये सगळ्यात जास्त गिधाडांची संख्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. तर गिधाडांची संख्या अलीकडे वाढलेली आहे. आपल्या देशामध्ये टोटल 10,845 गिधाड होते, ते आता 12,981 झालेले आहे. आपण जर बघितलं तर आपल्या इकोसिस्टम मध्ये गिधाडांचा एक मेन रोल असतो, ती म्हणजे जे काही मृत प्राणी असतात त्यांची विल्हेवाट लावणं, म्हणून त्यांना स्कॅव्हेंजर्स म्हणून सुद्धा ओळखले जातात. कचरा व्यवस्थापनाचा त्यांचा महत्वाचा रोल आहे. आणि आपण जर बघितलं प्राण्यांना जी औषधं आपण द्यायचो इंजेक्शनद्वारे, काही लागलं काही झालं प्राण्यांना, लसी ज्या द्यायचो, तर ते प्राणी खाल्ले गिधाडांनी, तर गिधाडांना काय व्हायचं, तर गिधाडांचा सुद्धा मृत्यू व्हायचा. तर ते आता अलीकडं आपण त्यांची संख्यामध्ये सुधारणा करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. मध्य प्रदेश मध्ये जर बघितलं तर राज्यसभेच्या 11, लोकसभेची 29 जागा आहे. भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे. मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. आता मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळतील. संजय राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, कुनो राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, वनविहार राष्ट्रीय उद्यान. आपण जर बघितलं फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप. मित्रांनो, जे स्नूकर चॅम्पियनशिप होतात, ठीक आहे, मी त्याविषयी एक गोष्ट सांगतो की पंकज आडवाणी नाव लक्षातच ठेवायचं. भारतात उद्या, विदेशात उद्या, आशियात उद्या, पंकज आडवाणी हे नाव तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. मग प्रश्न बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 पुरुषांचं विजेतेपद कोणी जिंकलं, तर पंकज आडवाणीने ते जिंकलेलं आहे. ठीक आहे. तर पंकज आडवाणीने ही स्पर्धा जिंकली. त्याने जर आपण बघितलं इराणच्या अमीर सरकोशचा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा कतार दोहामध्ये आयोजित करण्यात आली होती. पायलटसाठी इलेक्ट्रॉनिक वैयक्तिक परवाना म्हणजे इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन जे आहे ते सुरू करणारा चीन नंतर जगातील दुसरा देश कोणता आहे, तर तो बनलेला आहे मित्रांनो भारत. ठीक आहे. लक्षात ठेवा, पायलट जे असणार आहे तर त्यांना आपण जर बघितलं तर अलीकडे इलेक्ट्रॉनिक गोष्टी ज्या आहेत ते कंटिन्यू सुरू होत आहे. तर तसंच जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन जे ते आता पायलटला घेणं इथं कंपल्सरी करण्यात आलेले आहे. आणि चीन नंतर भारत असं करणारा दुसरा देश जो आहे तो बनलेला आहे. कोणता देश 34वी ITTF ATTU, आता याचा अर्थ काय हे मी तुम्हाला पहिले सांगून देतो. ITTF चा अर्थ आहे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन आणि ATTU चा अर्थ आहे आशियाई टेबल टेनिस युनियन. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर ITTF ATTU आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धा कोणता देश आयोजित करणार आहे. हा आपण जर बघितलं ही सिंपल शब्द सांगायचं झालं तर ही जी काही आशियाई टेबल टेनिस स्पर्धा आहे ही चायनामध्ये आयोजित होणार आहे. भारताचा संघ तिथे गेलेला आहे. भारताच्या संघाचं नेतृत्व शरद कमल अचंता हे करत आहे. आपण जर बघितलं ही स्पर्धा शेनझेन नावाचं ठिकाण आहे चायनामध्ये, तिथे आयोजित करण्यात येणार आहे. आणि पेंग जो आहे तो शुभंकर आहे. चीन आशिया खंडात येतं आपल्यावरच आहे. ठीक आहे. त्यानंतर बीजिंग राजधानी आहे. रॅम्बिन युआन चलन आहे. शी जिनपिंग अध्यक्ष आहे. मॅन्ड्रिन ही अधिकृत भाषा आहे. कोणत्या संस्थेने मेजोरान 1 नावाची पहिली जी क्वांटम कम्प्युटिंग चिप जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तुम्हाला क्वांटम टेक्नॉलॉजी माहित आहे की नाही मला माहित नाही, पण क्वांटम टेक्नॉलॉजी काय तर आज आपण जे बघतो, ठीक आहे, तर त्यापेक्षा एक वेगळं जग आहे. ठीक आहे. तुम्ही ॲव्हेंजर्स वगैरे ते मूवी बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल की क्वांटम टेक्नॉलॉजी काय आहे. अँटमॅनचा जो काही तिसरा मूवी होता क्वांटमेनिया, त्यामध्ये अजून त्यांनी काय केलेलं आहे तर दाखवलेलं तर खूप ऍडव्हान्स आहे. ठीक आहे. असं असेल की नाही आपल्याला माहित नाही, पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तर क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे एका छोट्याशा चिप मध्ये आपण काय करू शकतो तर खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारची चिप जी आहे क्वांटम कम्प्युटिंग चिप ती आता अलीकडे मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेली. तुम्हाला माहित असेल की पहिला कम्प्युटर जेव्हा बनला होता तो एक रूम भरून कम्प्युटर होता आणि आताचे कम्प्युटर आपल्या टेबलवर बसतात. मग पुढचे कम्प्युटर तुम्ही विचार करा की कशा असतील. आपली टेक्नॉलॉजी जी आहे ते आपण काय करतोय कमी जागेमध्ये जास्त गोष्टी इथं भरवण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मायक्रोसॉफ्टने ही अलीकडे चिप जी आहे ती बनवलेली आहे मेजोराना, हिला हे नाव देण्यात आलेले आहे. 4 एप्रिल 1975 मायक्रोसॉफ्टची स्थापना करण्यात आली होती US मध्ये. आपण जर बघितलं जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेले. सत्य नडेला जे आहे ते CEO आहे.
मायक्रोसॉफ्टची. करूया 27 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. बघा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर हा आहे की फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे 9वे संचालक कोण बनला आहे. तर बघा याला शॉर्टकटमध्ये FBI म्हटलं जातं, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आणि भारतातली नाही, ही एक अमेरिकेतली संस्था आहे. पण आपण याचा अभ्यास का करतोय तर कारण एक भारतीय वंशाचे व्यक्तीचे अध्यक्ष बनलेले 9वे संचालक बनलेले काश पटेल. तर नाव लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं काश पटेल FBI चे 9वे संचालक जे आहे ते बनलेले आहे. ठीक आहे. तर भारतीय वंशाचे संचालक आहे मित्रांनो पहिले, तर त्यामुळे हा क्वेश्चन आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. त्याचबरोबर जर बघितलं तर ही युनायटेड स्टेट्स मधली तपास यंत्रणा किंवा तपास संस्था आहे. जसं भारतामध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI आहे, तसंच आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे FBI आपल्याला बघायला मिळते. FBI ची स्थापना 26 जुलै 1908 मध्ये झालेली आहे. वॉशिंग्टन DC या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. आपण जर बघितलं महत्वाच्या नियुक्त्या इथं बघून घेऊया. मनीष सिंघल जे ते एसोचेमचे नवीन सरचिटणीस बनलेले. भुवनेश कुमार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन CEO बनलेले आहे. बिहारचे 42वे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. RBI चे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा हे बनलेले आहे. तर ज्याला मी स्टार मार्क करतो त्याचं तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष V रामसुब्रमण्यम. ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष जय शाह ठरलेले मित्रांनो. त्याचबरोबर जर बघितलं भारताचे नवीन CAG जे नियंत्रक व महालेखा परीक्षक के संजय मूर्ती ठरलेले. भारताचे 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना जे आहे ते ठरलेले आहे. त्यानंतर ऍक्सिस बँकेचे नवीन MD आणि CEO अमिताभ चौधरी. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष अभ्युदय जिंदल. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक अमृत मोहन प्रसाद. आणि भारताचे नवीन वित्त सचिव तुहिनकांत पांडे ठरलेले आहे. यानंतर ग्रेट बॅकयार्ड बर्ड गणनेनुसार कोणत्या राज्यात पक्ष्यांच्या प्रजातींची सर्वाधिक नोंद झालेली आहे. तर बघा मित्रांनो एक पक्ष्यांची इथं नोंदणी केली जाते त्याला म्हटलं तर ग्रेट बॅकयार्ड बर्ड. यामध्ये कोणत्या ठिकाणी किती पक्षी आहे, किती पक्ष्यांच्या प्रजाती आहे ते मोजलं जातं. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त पक्षी प्रजाती आपल्याला बघायला मिळालेल्या आहे तर ते राज्य आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. कोणतं राज्य आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 543 पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळालेल्या आहे. एकूण भारताचा विचार केला तर भारतामध्ये 1068 पक्षी प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. मग आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त पक्षी प्रजाती पश्चिम बंगाल, 2 नंबरला आहे उत्तराखंड, 3 नंबरला आहे आसाम. मग आता पश्चिम बंगालमध्ये या सगळ्यात जास्त प्रजाती पक्ष्यांच्या आढळण्याचं कारण काय आहे तर तिथं सुंदरबन हा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. हा आपण जर बघितलं तर हा एकदम संपन्न प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा, ज्याचा 60% हिस्सा जो आहे तो बांगलादेशमध्ये आणि 40% हिस्सा आपल्या भारतामध्ये. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जगातली सगळ्यात सुपीक मृदा आपल्याला बघायला मिळते. जगातील सगळ्यात जास्त जैवविविधता असलेला हा प्रदेश आहे, लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर जर बघितलं बक्सा राष्ट्रीय उद्यान, जलदपारा राष्ट्रीय उद्यान आणि गोरुमारा राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतात. लोकसभेच्या 42 जागा आहे बघा, राज्यसभेच्या 16 जागा आहे. कलकत्ता राजधानी आहे, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहे आणि CV आनंद बोस तिथले राज्यपाल आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागारचा कार्यकाळ वाढवलेला आहे. त्यांचं नाव काय? तर बघा मित्रांनो भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे ते आहे V अनंत नागेश्वरन. ठीक आहे. तर V अनंत नागेश्वरन हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यांचा कार्यकाळ मार्च 2027 पर्यंत 2 वर्षांनी वाढवलेला आहे. त्यांची नियुक्ती जानेवारी 2022 मध्ये ॲज मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून करण्यात आली होती. ही न्यूज मी तेव्हा सुद्धा कव्हर केलेली आहे. ठीक आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पुसा कृषी विज्ञान मेळा 2025 चं उद्घाटन कुणी केलेलं आहे? तर पुसा कृषी विज्ञान मेळ्याचं उद्घाटन जे आहे मित्रांनो ते शिवराज सिंह चौहान कृषी मंत्री जे आहे त्यांनी केलेलं आहे. तर पुसा कृषी विज्ञान मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 22 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या प्रगत कृषी तंत्रज्ञानाचं थेट प्रात्यक्षिक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादक संस्था, उद्योजक, स्टार्टअप यांच्यातील जे काही इनोव्हेशन आहे ते आपल्याला या मेळ्यामध्ये बघायला मिळतं. तर पुसा कृषी मेळ्यामध्ये आपल्याला मोस्टली शेतीविषयक टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन जे ते बघायला मिळतं. मग या मेळ्याची थीम काय होती? ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर डेव्हलप वेट. ठीक आहे, अशी याची थीम होती.
आज सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आजच्या लेक्चरचा तो म्हणजे हा 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन कुणी केलेलं आहे? तर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे मित्रांनो ते कुठं आयोजित केलं जात आहे? तर दिल्ली या ठिकाणी ते आयोजित केलं जात आहे. मग आपण जर बघितलं दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे काय मित्रांनो? या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तर तो प्रदान केला जात आहे. ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो या संमेलनामध्ये मराठी भाषेला प्रदान केला जात आहे. हे या संमेलनाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते आपण जर बघितलं ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो देण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा जर एखाद्या भाषेला मिळाला तर त्या भाषेशी संबंधित विद्यापीठ स्थापन केलं जातं. त्या भाषेच्या विकासासाठी वेगवेगळे अनुदान जे आहे ते केंद्र सरकार आपल्याला देताना दिसतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे आहे तर ते डॉक्टर तारा भवळकर यांची निवड करण्यात आलेली आहे. अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर तारा भवळकर. यांचा इमेज जे आहे ती तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. मग काय काय हायलाइट्स लक्षात ठेवायचे आहे? 98 मराठी साहित्य संमेलन कुठं? तर दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. ठीक आहे, आपण जर बघितलं तर मोदीजींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर तारा भवळकर जे आहे त्यांनी या संमेलनाच्या कोण आहे? अध्यक्ष आहे. या संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे, ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर या मेन हायलाइट्स आहे, यावर प्रश्न विचारला जाईल, मग तो आपल्याला जमला पाहिजे, आला पाहिजे. आवृत्ती, ठिकाण, उद्घाटन कोणी केलं, अध्यक्ष कोण आणि संमेलनात विशेष असं काय घडलं. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 200 वन डे विकेट्स पूर्ण करणारा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर बघा मित्रांनो, 200 विकेट्स मोहम्मद शमीने फक्त 104 ओडीआय मॅचेस मध्ये कंप्लीट केलेले आहे. ओडीआय, ठीक आहे. तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट शमीने किती मॅचेस मध्ये केलेले? 104 मॅचेस मध्ये. आणि तो जगातला दुसरा सगळ्यात आपण म्हणूया वेगवान गोलंदाज ठरलेला आहे, ज्याने सगळ्यात फास्ट जे आहे ते 200 विकेट कंप्लीट केलेले आहे. हा रेकॉर्ड या अगोदर मिचेल स्टार्क याच्या नावावर आहे. मिचेल स्टार्कने फक्त 102 मॅच मध्ये 200 विकेट कंप्लीट केल्या आणि शमीने 104 मॅच मध्ये 200 विकेट कंप्लीट केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर हा रेकॉर्ड लक्षात ठेवा मोहम्मद शमीचा, जो परीक्षेमध्ये येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी जी आयोजित करण्यात आली होती त्या बांगलादेशच्या मॅच मध्ये त्याने 5 विकेट घेऊन हा विक्रम जो आहे तो आपल्या नावावर नोंदवलेला आहे. कोणत्या भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मासिकाचा वुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले? म्हणजे अजून पुरस्कार मिळालेला नाहीये, ते नॉमिनेट झालेले आहे त्या पुरस्कारासाठी वुमन ऑफ द इयर. तर वुमन ऑफ द इयर साठी नॉमिनेट झालेले आहे पूर्णिमा देवी बर्मन. यांना जर पुरस्कार मिळाला तर आपण परत त्यावर एक क्वेश्चन घेणार आहोत. तर पूर्णिमा देवी बर्मन यांना वुमन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. मित्रांनो, आसाममध्ये ग्रेटर ॲड्ज्युटंट स्टार्क स्थानिक नाव आहे हरगिला. तर या प्राण्याच्या संवर्धनासाठी त्यांनी खूप जास्त प्रयत्न केलेले आहे. आपण जर बघितलं या पक्षाच्या, ठीक आहे, आपण जर बघितलं तर यांच्या प्रयत्नामुळे या पक्षाची जी काही संख्या आहे ती 450 वरून 1800 पर्यंत पोहोचलेली आहे. आपण जर बघितलं तर यांनी यासाठी हरगिला आर्मी या संस्थेची देखील स्थापना केलेली आहे. ठीक आहे, हा आपण जर बघितलं तर या संस्थेमध्ये 10,000 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. तर हरगिला आर्मी, हरगिला पक्षाचं संवर्धन केलं आसाममध्ये. ज्याचं ऑफिशियल नाव जे आहे, सायंटिफिक नेम जे ग्रेटर ॲड्ज्युटंट स्टार्क, ठीक आहे, हे त्याचं नाव आहे. त्याची संख्या जी ती 450 वरून 1800 पर्यंत त्यांनी नेलेली आहे. आता पुरस्कारचा प्रश्न होता, मग पुरस्काराविषयी जाणून घेऊया. महत्वाचे जे आहे, जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना मिळाला. आपण जर बघितलं तर एलचम त्रिवेणीसाठी चंद्रिका टंडन यांना 67वा ग्रॅमी पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे. आता इथं एलचम नाही, अल्बम आहे. ठीक आहे, कधी कधी टायपिंग मिस्टेक होऊन जाते. तर अल्बम त्रिवेणीसाठी आपण जर बघितलं चंद्रिका टंडन यांना 67वा ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर इथं सुधारणा करून घ्या. डोगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 चमन अरोरा यांना मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर मिसेस वर्ल्डचा जो पुरस्कार आहे तो स्टेगा
गेलाई यांना मिळालेला आहे. असा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहे. 33वा सरस्वती सन्मान जो आहे तर तो प्रभा वर्मा यांना मिळालेला आहे. कशासाठी मिळाला हे तुम्ही आता कमेंट बॉक्स मध्ये सांगा. साहित्य कृतीचं नाव. 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऋषभ शेट्टी याला कांतारासाठी मिळालेला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनू भाकर, डी कुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार हे 4 व्यक्तींना मिळालेला आहे. 82व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन ड्रामा पिक्चर जो आहे तर तो ठरलेला आहे. बघा याचं इथं काही ते टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर आता मला त्या मूवीचं नाव पण नाही आठवते. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये तर याचं तुम्हीच सांगा. ठीक आहे. ठीक आहे, आपण याला राहू देऊ. शेवटी जर नाव आठवलं ठीक आहे तर मी तुम्हाला सांगतो ते. ठीक आहे. प्रतिष्ठित महाराजा हरिसिंह पुरस्कार 2025 लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळालेला आहे. आपण जर बघितलं 2025 मध्ये 7 लोकांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आलेले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सगळ्यात बेस्ट झाकीचा पुरस्कार उत्तर प्रदेशला मिळालेला आहे. आणि आपण बीसीसीआयचा जीवन गौरव पुरस्काराने सचिन तेंडुलकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर द कॅप सी पासून काहीतरी होतं ते, आता मला आठवत नाहीये. ठीक आहे, आपण याला पुढे जाऊन बघू. ठीक आहे, किंवा उद्याच्या लेक्चर मध्ये मी ते करेक्ट करेल. भारतातील पहिला ऑफशोर विमानतळ कोणत्या शहराजवळ मानव निर्मित बेटावर बांधले जाणार आहे? ऑफशोर विमानतळ काय असतं तर समुद्राच्या आतमध्ये जे बेट असतं. ठीक आहे, तर त्या बेटाच्या तिथं किंवा किनारपट्टीवर जे विमानतळ बांधलं जातं त्याला ऑफशोर विमानतळ असं म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं मित्रांनो तर ऑफशोर विमानतळ जे आहे मानव निर्मित एक बेट तयार केले जाणार आहे आणि त्या मानव निर्मित बेटावर हे विमानतळ जे आहे तर ते तयार केले जाणार आहे. तर असं होणार आहे मित्रांनो मुंबई महाराष्ट्रामध्ये. तर आपण पालघरमध्ये वाढवण नावाचं बंदर बनवत आहोत, तुम्हाला माहितच असेल. मग आपण त्या बंदराच्या शेजारी एक विमानतळ सुद्धा बनवत आहोत. ठीक आहे, आणि हे जे विमानतळ असणार आहे तर हे बेस्ट विमानतळ असणार आहे. कशासाठी तर समुद्राच्या आतमध्ये ना ट्रॅफिकचं झंझट आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं रस्ता बनवला जाईल पण आतमध्ये आपण जर बघितलं तर विमानतळाच्या आजूबाजूला जे काही रोड वगैरे असतात, हायवे असतात, त्याचे आवाज वगैरे काही येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर लँडिंगचे काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाही. ठीक आहे, क्रॅश लँडिंग करायची झाली तर ती समुद्रामध्ये इझिली करता येईल. तर अशा प्रकारचे ऍडव्हान्टेज जे आहे ते ऑफशोर विमानतळाचे असतात आणि भारतातील पहिलं हे ऑफशोर विमानतळ मुंबई महाराष्ट्रामध्ये बनणार आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं मुंबईपासून 125 किलोमीटर अंतरावर हे विमानतळ असणार आहे. आपण जर बघितलं मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवावी यासाठी हे विमानतळ बनवलं जाणार आहे. वाढवण बंदराजवळ हे विमानतळ निर्माण केलं जात आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिल्या घडामोडी बघून घेऊया. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन BEML भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने बनवली. त्यानंतर भारतातील पहिले जनरेशन बीटा मूल जे आहे तर ते आयझॉल मिझोरम मध्ये जन्मलेले आहे. ठीक आहे, प्रत्येक जनरेशन जे असते तर तिला आपण नाव देतो. आता जनरेशन बीटा आता सुरू झालेली, समजा इथून पुढे जे मुले जन्माला येतील त्यांना जनरेशन बीटा असं म्हटलं जाईल 2025 पासून. यानंतर केंद्र सरकारने भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात मंजूर केलं तर मध्य प्रदेश. भारतातील पहिले कॅन्सर जिनोम ॲटलास कोणी लॉन्च केलं तर IIT मद्रास. कोणत्या राज्यात पहिले AI विद्यापीठ तर महाराष्ट्र. दलित उपकोटार लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा. देशातील पहिला पाम तेल प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेश. देशातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहार. पाटणा बिहार येथेच जे काही लहान मुलं आहे त्यांचं कर्करोगाचं हॉस्पिटल जे आहे कॅन्सरचं हॉस्पिटल ते ओपन झालेले आहे. उत्तर प्रदेश हे 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारं पहिलं राज्य बनलं. आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये अलीकडे ओपन झालेला आहे. इजिप्तमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्री सुरेश के रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर इजिप्तमध्ये ते भारताचे राजदूत असणार आहे. इजिप्तची राजधानी आहे काहिरा. इजिप्शियन पाऊंड चलन आहे. भाषा आहे अरबी. अब्देल फतह अल सिसी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात. कोणता देश ओपेक मध्ये जागतिक ऊर्जा प्रभावासाठी निरीक्षक म्हणून सामील झालेला आहे? ओपेक मध्ये अलीकडे निरीक्षक म्हणून सामील झालेला देश कोणता आहे? तर बघा मित्रांनो, एखादी संस्था जर आपण बघितली, समजून घ्या ब्रिक्स घ्या, G20 घ्या, तर त्या संस्थेचे सदस्य वेगळे असतात आणि भविष्यात सदस्य बनू शकतात असे देश ऍज अ निरीक्षक म्हणून तिथं त्यांना इन्व्हाइट केलं जातं निरीक्षक म्हणून. ठीक आहे, तर ओपेकचा नवीन निरीक्षक देश बनलेला आहे मित्रांनो ब्राझील. आता ओपेक काय आहे नेमकं तर ओपेक ही एक अत्यंत महत्वाची संस्था आहे. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम
एक्सपोर्टिंग कंट्रीज, ठीक आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. तर असा हा ग्रुप आहे जे पेट्रोलियम पदार्थ म्हणजे पेट्रोल आपण जर बघितलं तर जे काही नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक वायू हे एक्सपोर्ट करणारे 13 देशांचे हा एक गट आहे. आपण जर बघितलं जागतिक जे काही कच्चे तेल वितरित केलं जातं त्यापैकी 40% उत्पादन ओपेक देशांमार्फत केलं जातं. भारत आपल्या आयातीमध्ये एकूण कच्च्या तेलापैकी 85% तेल ओपेक देशाकडून घेतो आणि 94% गॅस नैसर्गिक गॅस ओपेक देशांकडून आयात करतो. ठीक आहे. तर ब्राझील आता त्यांचा निरीक्षक देश म्हणून सामील झालेला आहे. दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. ब्राझील ही राजधानी आहे. अध्यक्ष आहे लुईज इनासियो लुला द सिल्वा. कोणत्या राज्याच्या वन प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पर्यावरणाविषयक एक महत्वाचा पुरस्कार आहे स्कॉच पुरस्कार. तर नागालँडने अलीकडे एक आपण म्हणूया वन निर्माण करण्याचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्याला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर राष्ट्रीय विकासात उत्कृष्ट योगदानासाठी आणि पर्यावरण विषयक कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. आपण जर बघितलं जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सीच्या सहाय्याने नागालँड सरकारने पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाद्वारे एक वन निर्माण प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे आणि त्याला स्कॉच पुरस्कार अलीकडे जाहीर करण्यात आलेला आहे. नागालँड राज्याची स्थापना 1 डिसेंबर 1963 मध्ये करण्यात आली. कोहिमा राजधानी आहे. नेफ्यू रियो मुख्यमंत्री आहे. एल गणेशन राज्यपाल आहे. लोकसभेची 1 जागा तर राज्यसभेची 1 जागा, विधानसभेच्या 60 जागा आपल्याला बघायला मिळतात. नागालँडच्या शेजारी अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि आसाम आपल्याला बघायला मिळतं. ओडीआय मध्ये सर्वात जलद 11,000 धावा करणारा दुसरा खेळाडू कोण आहे? तर पहिला खेळाडू मित्रांनो विराट कोहली आणि दुसरा खेळाडू आहे रोहित शर्मा. ठीक आहे. तर विराट कोहलीने अलीकडे 14,000 धावा कंप्लीट केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने अलीकडे 11,000 धावा कंप्लीट केलेल्या आहे. आपण जर बघितलं तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अलीकडे 11,000 धावा कंप्लीट केल्या. असं करणारा तो जगातील दुसरा सगळ्यात वेगवान खेळाडू ठरला. विराट कोहलीला 11,000 धावा कंप्लीट करण्यासाठी 222 सामने लागले तर रोहित शर्माला 261, सचिन तेंडुलकरला 276. ठीक आहे. असं करणार तो भारतातील 4था खेळाडू आणि आपण जर बघितलं तर जगातील एकूण 10वा खेळाडू ठरलेला आहे. भारतातील जर बघितलं तर विराट कोहली, सचिन तेंडुलकर हे तुम्ही बघितलं. या व्यतिरिक्त 11,000 धावा सौरव गांगुलीने केलेल्या आहे. 28 फेब्रुवारीचं करंट अफेअर जे आहे ते आता आपण सुरू करूया. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन, देशातील पहिली प्राणी संग्रहालय आधारित बायोबँक कोणत्या राज्यातील दार्जिलिंग प्राणी उद्यानात स्थापन करण्यात आली? तर दार्जिलिंग म्हटलं की लगेचच आपल्याला उत्तर यायला पाहिजे पश्चिम बंगाल. बघा मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. काय आहे तर देशातील पहिली प्राणी संग्रहालय आधारित म्हणजे प्राणी संग्रहालय आधारित बायोबँक. ठीक आहे. मग आता समजून घेऊया बायोबँक काय असते. तर बायोबँक मध्ये मित्रांनो जे काही वनस्पती आणि प्राणी असतात तर त्यांचं जतन केलं जातं. कशाच्या स्वरूपात? तर डीएनए, ठीक आहे, त्यांचे जीन्स म्हणजे जनुक, ठीक आहे, याच्या स्वरूपात त्यांचं काय केलं जातं? जतन केलं जातं. ठीक आहे. मग प्राणी संग्रहालय आधारित बायोबँक म्हणजे काय? तर प्राणी संग्रहालय जे प्राणी आढळतात त्यांचे डीएनए, त्यांचे जीन्स यांचं जतन केलं जाणार आहे आणि त्यासाठी दार्जिलिंग प्राणी उद्यानात ही जी काही आपण म्हणूया प्राणी संग्रहालय आधारित बायोबँक जी ती पश्चिम बंगालमध्ये स्थापन केली जाणार आहे. तर दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयन प्राणी शास्त्र उद्यान येथे देशातील पहिलं प्राणी संग्रहालय आधारित बायोबँक स्थापन केली जाणार आहे. ठीक आहे. मग बायोबँक काय असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं तर ते प्राणी नष्ट झाले, विलुप्त झाले, दुर्मिळ झाले, धोक्यात आले तर आपण त्या प्राण्यांना काय करू शकतो? परत त्यांची निर्मिती करू शकतो त्यांच्या डीएनएचा, जीन्सचा वापर करून भविष्यात. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर हे सगळे जे प्राणी आहे यांचं तर कन्झर्वेशन होणार आहे. त्याचबरोबर अजून काही प्राणी प्रजाती आहे तर त्यांना सुद्धा इथं काय केलं जाणार आहे? तर वाचवलं जाणार आहे. सध्या जर आपण बघितलं तर पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय जे आहे तर त्यामध्ये हे प्राणी आपल्याला मोस्टली बघायला मिळतात. ठीक आहे. तर हिमालयनच प्राणी आहे. स्नो लेपर्ड आहे, हिमालयन उल्फ आहे, हिमालयन तहर आहे, त्यानंतर हिमालयन गोरल आहे. ठीक आहे. आपण जर बघितले काही पक्षी आपण इथं बघू शकतो. ठीक आहे. हिमालयन सॅलमेंडर, रेड पांडा, ब्लू शिप, ठीक आहे, फिओसांट, ह्या गोष्टी आपण इथं या प्राणी संग्रहालयामध्ये बघू शकतो. यानंतर आता पहिल्या गोष्टी बघून घेऊया. कन्याकुमारी येथे पहिले काचेचा पूल जो आहे तो भारतातील बनलेला आहे. समान नागरी संहिता लागू करणारं स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे.
गुजरातमध्ये भारतातील पहिलं सीमावर्ती सौर गाव मसाळी हे ठरलेलं आहे. बिहार पाटणा येथे 2 गोष्टी झालेल्या आहे. बालकांसाठीचं बाल कर्करोग रुग्णालय जे आहे ते बिहारमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे, पाटणा या ठिकाणी मित्रांनो. आणि त्याचबरोबर जर बघितलं, ठीक आहे, तर अजून काही गोष्टी सांगतो तुम्हाला. गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट विजयपूर मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या विमानतळाने भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा सुरू केलेली? दिल्ली विमानतळ. भारतातील पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेन जी आहे ती BEML भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड या कंपनी मार्फत बनवली जात आहे. भारतातील पहिले जनरेशन बीटा मूल जे आहे, बीटा जनरेशनचं जे काही मुलगा आहे, बालक आहे, तर तो आयझॉल मिझोरम येथे जन्मलेला आहे भारतातील. केंद्र सरकारने भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र रीवा मध्य प्रदेशमध्ये सुरू केलेला आहे. आणि देशातील पहिला पाम तेल प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू केलेला आहे. दुसरा क्वेश्चन आता आपण इथे बघूया. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 धावा करणारा खेळाडू कोण बनलेला आहे? तर तो बनलेला आहे मित्रांनो विराट कोहली. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की रोहित शर्माने 11,000 धावा ज्या आहे त्या अलीकडे कंप्लीट केलेला आहे. आणि असं करणारा तो चौथा भारतीय खेळाडू जो आहे तो बनलेला आहे. तर आपण जर बघितलं तर विराट कोहलीने 14,000 धावा अलीकडे केलेल्या आहे. 36 वर्षाचा आहे मित्रांनो विराट कोहली. आपण जर बघितलं तर सचिन तेंडुलकरचा जो रेकॉर्ड आहे तो 350 धावांमध्ये 14,000 धावांचा होता. विराट कोहलीने 287 धावांमध्येच इथं 14,000 धावा कंप्लीट केलेल्या आहे. हा टप्पा गाठणारा विराट कोहली हा फक्त तिसरा फलंदाज इथं ठरलेला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर कुमार संगकारा आणि आता विराट कोहलीने 14,000 धावा कंप्लीट केलेल्या आहे वन डे क्रिकेटमध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धाम मध्ये कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी कुणी केलेली आहे? तर बघा मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये छत्तरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धाम मध्ये कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी जी आहे तर ती केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आता हे बागेश्वर धाम येथे बागेश्वर बाबा तुम्हाला माहित असेल, मागं काय झालं होतं, तर मागं अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे महाराष्ट्रातील, तर त्यांनी यांना चॅलेंज केलं होतं की आमच्या समोर काही चमत्कार करून दाखवा. तर आपल्या महाराष्ट्रातून हे लगेच मध्य प्रदेशमध्ये आपण म्हणूया गेले होते. आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समोर सुद्धा आले नव्हते. असे बागेश्वर बाबा जे आहे, ठीक आहे, तर ते माइंड रिडिंग करण्याचं काम करतात. जे सुहानी शहा नावाची एक मुलगी तुम्ही बघितली असेल, आय थिंक तिचं नाव हेच आहे की मला कन्फर्म माहित नाही, पण तसंच माइंड रिडिंग जे आहे ते यांच्या मार्फत केलं जातं. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर त्यांनी त्याला काय स्वरूप दिलेलं आहे, तर धर्माचं स्वरूप दिलेलं आहे. ठीक आहे, तर तो विषय राहिला बाजूला श्रद्धा अंधश्रद्धाचा. पण जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती समोर आली तर यांनी इथून महाराष्ट्रातून इथं पलायन केलेलं होतं. ठीक आहे, आणि त्याच ठिकाणी आता काय करण्यात आलेलं आहे, तर बागेश्वर धाम मध्ये कर्करोग रुग्णालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर फक्त जे काही महत्वाच्या न्यूज आहे, ठीक आहे, तुम्ही उद्या जर अधिकारी बनणार आहे तर तुम्हाला सुद्धा अशा गोष्टी करायच्या आहे. ठीक आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे केलं, कोणी चमत्कार करत असेल, कोणी काय पाणी पाजून लोकांना नीट करत असेल, तर त्याची सत्य काय ना असत्य काय हे तुम्हाला उद्या जाऊन स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यातील गधा या गावामध्ये बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संस्थेची पायाभरणी केलेली आहे. 200 कोटी रुपयासाठी 200 कोटी रुपयेपेक्षा अधिक खर्च यासाठी आलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 10 एकर परिसरामध्ये जर बघितलं तर बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्था जी आहे तर ती बांधली जात आहे. इथंच आता कर्करोग रुग्णालय जे आहे 200 कोटी पुन्हा अधिक खर्च करून हे रुग्णालय जे आहे ते इथं बांधलं जात आहे. इथं मोफत उपचार जे आहे रुग्णांचे ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा उद्योगाच्या 200व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वात मोठ्या झुमर नृत्य प्रदर्शनाचं उद्घाटन कुठे केलं? तर बघा मित्रांनो, चहा उद्योग जो आहे तो भारतामध्ये 1825 ला सुरू झाला होता आणि आपण जर बघितलं जाता त्याला 2025 मध्ये जर बघितलं 200 वर्ष पूर्ण झालेले आहे. मग आता चहा उद्योगाला 200 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मग त्या निमित्ताने झुमर नृत्य जे आहे मित्रांनो तर ते गुवाहाटी आसाम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 200व्या वर्धापन दिनानिमित्त या आपण म्हणूया झुमर नृत्य प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हे आसाम मध्ये हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. आसाम मध्ये सरुसजाई स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये 8,600हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. आपण जर बघितलं
तर चहा बागेत जे काही कामगार काम करतात तर त्यांच्या योगदानाचा गौरव करणं आणि त्यांच्या सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय आणि जागतिक त्यांचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठावर मांडणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आता महत्वाचा क्वेश्चन, फेब्रुवारी 2025 मध्ये जर्मनीचे पुढील चान्सलर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर प्रत्येक देशामध्ये आपण पंतप्रधान आणि राष्ट्रपती बघतो, पण जर्मनीत जी पोझिशन आहे मेन पॉवरची ती आहे चान्सलर. आणि आता फेडरिक मर्ज जे आहे तर ते जर्मनीचे नवीन चान्सलर बनलेले आहे. त्यांनी जागा घेतलेली आहे ओलाफ स्लोज यांची. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवा, फेडरिक मर्ज जे आहे ते जर्मनीचे पुढील चान्सलर बनलेले आहे. आपण जर बघितलं जर्मनीची राजधानी बर्लिन, चलन आहे युरो आणि राष्ट्रपती आहे फ्रँक वॉल्टर स्टिनमियर. पण जास्त जर पॉवर जी आहे ती कुणाकडे असते? चान्सलरकडे. ठीक आहे, जसं आपल्या देशात पंतप्रधानाकडे जास्त पॉवर आहे तसं त्या देशामध्ये आपण जर बघितलं तर चान्सलरकडे सगळ्यात जास्त पॉवर आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षणाच्या बजेटच्या बाबतीत कोणता देश अव्वल स्थानावर? म्हणजे आपण जर बघितलं ग्लोबल फायर पॉवर रँकिंग मध्ये USA पहिल्या स्थानावर आहे, चायना दुसऱ्या स्थानावर आहे, सॉरी रशिया दुसऱ्या स्थानावर आहे, चायना तिसऱ्या स्थानावर आहे आणि भारत चौथ्या स्थानावर आहे. बजेटमध्ये जर बघितलं बजेटमध्ये पैसा खर्च करण्याच्या बाबतीत सुद्धा अमेरिका पहिल्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतं. तर बघा मित्रांनो, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग मध्ये US पहिल्या क्रमांकावर आहे, रशिया दुसऱ्या, चायना तिसऱ्या आणि इंडिया जो आहे तो चौथ्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतं. आणि बजेटच्या बाबतीत सुद्धा अमेरिका जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज च्या अलीकडील अहवालानुसार जागतिक संरक्षण खर्च 2.46 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये अमेरिकेचा मोठा वाटा आपल्याला बघायला मिळणार आहे. कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग ISL चे विजेते शिल्ड जिंकलेले आहे? तर इंडियन सुपर लीगचं आपण जर बघितलं फुटबॉलची स्पर्धा आहे तर ही स्पर्धा जी आहे तर ती जिंकलेली आहे मोहन बागान सुपर जायंट्सने. कोणी? मोहन बागान सुपर जायंट्सने. त्यांनी ओडिसा FC क्लबचा इथं पराभव केलेला आहे. तर लक्षात ठेवा, मोहन बागान सुपर जायंट्सने जो काही ओडिसा FC क्लबचा 1-0 असा पराभव करून दुसरं इंडियन सुपर लीग जे आहे तर त्याची शील्ड जी आहे ती जिंकलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने साक्षीदारांच्या सुरक्षेची साक्षीदारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी साक्षी संरक्षण योजना सुरू केलेली आहे? बघा मित्रांनो, आता समजून घ्या, एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा खून केला आणि तो खून करताना समजून घ्या तुम्ही त्याला बघितलं. ठीक आहे, आता तुम्ही समजून घ्या त्या व्यक्ती विरोधात जर कोर्टात गेले, ठीक आहे, तर तो व्यक्ती काय करेल, खुनी किंवा त्याचे मित्र वगैरे, तर तुम्हाला इथं काय करणार, किडनॅप करण्याचा प्रयत्न करणार किंवा तुम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करणार किंवा तुम्हाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करणार. तर अशा केसमध्ये अशा गोष्टी होऊ नये म्हणून हरियाणा सरकारने काय केलेलं आहे, साक्षी संरक्षण योजना सुरू केलेली. पण ही काही स्पेसिफिक प्रकरणामध्ये साक्षीदारांना संरक्षण देते, जसं की खून झालं, ठीक आहे, हाणामारी झाली, अशा केसमध्येच तुम्हाला संरक्षण मिळतं. नाही तर मग एखाद्याने एखाद्याचं पाकिट चोरलं आणि तुम्ही त्याला बघितलं आणि मग तुम्ही त्या पोलिसांना सांगितलं किंवा तुम्ही समजा न्यायालयात सांगितलं की बाबा यांनी अशी अशी चोरी केली, तर त्या केसमध्ये नाही. ठीक आहे, गुन्हा जर गंभीर स्वरूपाचा असेल तरच, जसं की ज्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा, जन्मठेपेची किंवा 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होणार असेल, अशा प्रकरणामध्येच साक्षीदारांना इथे सुरक्षा दिली जाणार आहे. हरियाणाची राजधानी आहे मित्रांनो चंदीगड. चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश पण आहे स्वतः. 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाब मधून हरियाणा वेगळं झालं होतं आणि हरियाणा राज्य म्हणून स्थापन झालं, चंदीगड केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहे हरियाणाचे. राज्यपाल बंडारू दत्तात्रय आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये कॉमन उच्च न्यायालय आहे आणि त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे शील नागू. आपण जर बघितलं तर इथं बरीचशी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, ही जीकेच्या दृष्टीने तुम्ही इथं हिचा वापर करू शकता. जसं की राष्ट्रीय उद्यान सुलतानपूर आणि कालेसर आहे. लोकसभेच्या 10 जागा, राज्यसभेच्या 5, विधानसभेच्या 90 जागा आहे. 5 शेजारी राज्य आहे. हरियाणा जे आहे मित्रांनो ते जर आपण बघितलं तर लँड लॉक स्टेट बघायला मिळतं आपल्या भारतातील, ज्याला सगळ्या बाजूने वेगवेगळ्या राज्यांनी घेरलेला आहे. जसं की पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आपण जर बघितलं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, तर या राज्यांनी हरियाणाला काय केलेलं आहे, वेढलेलं आहे. त्याचबरोबर चंदीगड आणि दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश सुद्धा हरियाणाच्या बॉर्डरवरचे. चंदीगड स्वतः केंद्रशासित प्रदेश असून हरियाणाची राजधानी आहे. काळात इतर राज्यपक्ष आहे.
राज्य प्राणी काळा हरण आहे. आणि आपण जर बघितलं तर राज्य वृक्ष पिंपळ आहे, राज्य फळ कमळ आहे, ठीक आहे, राज्य फळ आंबा आहे, सॉरी राज्य फूल जे आहे ते कमळ आहे, ठीक आहे, फूल जे आहे ते कमळ आहे आणि राज्य फळ जे आहे ते आंबा आहे. अशा प्रकारे या गोष्टी जीके मध्ये विचारले जातात मोस्टली, सरळ सेवा किंवा केंद्र सरकारचे जे काही RRBच्या वगैरे एक्झाम असतात त्यामध्ये. केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 2025 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 24 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला. केंद्रीय उत्पादन शुल्क हा एक अप्रत्यक्ष स्वरूपाचा काय मित्रांनो कर आहे, लक्षात ठेवा, अप्रत्यक्ष कर आहे केंद्रीय उत्पादन शुल्क. आणि त्याविषयीचा जो दिवस आहे तो 24 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाची कार्यप्रणाली, त्यांची भूमिका, ठीक आहे, यातील त्यांचं जे काही योगदान आहे तर त्याचा आपण काय करणं समजून घ्या, ते लोकांपर्यंत पोहोचवणं, ठीक आहे, त्याचा आदर करणं, यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले? तर ग्लोबल इन्व्हेस्टर समिट जे आहे, वेगवेगळे बिझनेसमॅन इथं बोलवले जातात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर ही भोपाळ मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या 2 दिवसीय समिटमध्ये फार्मा आणि वैद्यकीय उपकरणं, वाहतूक आणि लॉजिस्टिक, उद्योग, कौशल्य विकास, पर्यटन, MSME इत्यादी विभागीय शिखर परिषद आणि विशेष सत्रांचं आयोजन करण्यात आलं. वेगवेगळे बिझनेसमॅन या परिषदेमध्ये आलेले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सुनील भारती मित्तल यांना. आपण जर बघितलं तर UKचा म्हणजेच युनायटेड किंगडम, इंग्लंडचा नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे, लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि चेअरमन आहे सुनील मित्तल. कोणता विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरलेला आहे? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा परिषद जी आहे तर ती विमानतळांना पुरस्कार देते. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार कोणत्या विमानतळाने जिंकलेला आहे? तर मनोहर विमानतळ जे अलीकडे बनलेलं आहे, ठीक आहे, मनोहर पर्रिकर यांचं जे काही आपण म्हणू यांच्या नावाने जे काही विमानतळाला नाव देण्यात आलेले आहे. गोव्यामध्ये 2 विमानतळ आहेत, आता लेटेस्ट बनलेलं आहे मनोहर पर्रिकर विमानतळ. तर याला जर बघितलं मडगावला बनलेलं मित्रांनो हे, तर याला जर बघितलं तर मोपा विमानतळ असं नाव जे आहे, तर त्याला हा पुरस्कार जो आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जो काही राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराची जी काही गोल्डन ट्रॉफी आहे, सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्काराची गोल्डन ट्रॉफी जी आहे ती देण्यात आलेली आहे. यानंतर 2 टेस्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. पहिली प्राणी संग्रहालय आधारित बायोबँक कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार हे तुम्हाला सांगायचंय. आणि कोणत्या राज्य साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी साक्षी संरक्षण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर आपली राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी इथं यशस्वी बॅच, या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक सुद्धा आहे. या बॅचेस आणि नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, इथं इंस्टाच्या पेजला फॉलो करावं लागेल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवावं लागेल. तुम्हाला ॲपमध्ये लेक्चर वगैरे सगळ्या गोष्टी मिळून जातील. टेलिग्राम चॅनलवर लेक्चरचे नोटिफिकेशन मिळून जातील. इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक ट्रिक्स वगैरे मिळून जातील. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.